श्रीराम समर्थ. विदेहापरी चालवोनी प्रपंचा, मुमुक्षु जनालागी अध्यात्म चर्चा, करोनी बहुलोक जे मिळवीती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदावास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवै, वेदै साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्या तन्न विदुःसुरासुरगणा, देवाय तस्मै नमः. महायोगपीठे तटे भीमरथ्या, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, इथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया ठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गोपाल कृष्ण महाराज की जय. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. पवन सुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. अम्बे मात की जय. दुर्गा मात की जय. संतोषी माते की जय. सब साधु संतन की जय. श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. मोठ्याने भजन करा. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. 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 रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम.
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। 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 जानकी जीवन स्मरण जय जय राम। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। राधे 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 राधे। हरे कृष्ण। जय सिया राम। राधे राधे। सगळ्यांनी आपले डोळे मिटायचेत। डोळ्यासमोर श्री क्षेत्र पंढरपूर मुख्य मंदिर परमपिता पांडुरंग परमात्मा यांच्या समोर यायचं आहे। त्यांच्या चरणी असंख्य तुलसीपत्र आणि फुलं व्हायची आहेत आणि नमस्कार करायचा आहे। त्यांच्याच पाठीमागे उभ्या असलेल्या रुक्मिणी माता, सत्यभामा माता, राधा माता यांच्याही चरणी फुलं व्हायची आहेत आणि नमस्कार करायचा आहे। पुन्हा परत फिरून परमपिता पांडुरंग परमात्मा यांच्या समोर यायचं आहे। त्यांच्या चरणी आपलं मस्तक नत करायचं आणि प्रार्थना करायची, हे प्रभो, हे दयानिधे, या संसार सागरातून लवकर आमचा उद्धार कर। आम्हाला संतती, संपत्ती इत्यादी ऐहिक सर्व सुख प्राप्त होऊ दे आणि दया, क्षमा, शांती, विवेक, वैराग्य, आनंद, उत्साह, प्रेम इत्यादी पारलौकिकही सर्व गोष्टी आम्हाला प्राप्त होऊ दे। आम्हाला इहलोक आणि परलोक दोन्हीही साध्य होऊ दे, दोन्हीही प्राप्त होऊ दे। पांडुरंगा, आम्हाला तुझी अनन्य प्रेममय अशी भक्ती प्रदान कर, तुझं ज्ञान प्रदान कर, तुझं प्रेम प्रदान कर, तुझं नाम प्रदान कर। तुझ्या नामामध्ये गोडी येऊ दे, रस येऊ दे। तुझं गोड नाम अखंड आमच्या मुखामध्ये वसू दे। आमचं आपापसातील निस्वार्थी प्रेम वाढेल असा उपाय कर आणि आम्हा सगळ्यांना तुझ्या चरणाशी अखंड प्रेमात, अखंड आनंदात, अखंड समाधानात, अखंड एकत्र ठेव। परमपिता पांडुरंग परमात्मा यांनी स्मित हास्य करीत आपला उजवा हात आपल्या सगळ्यांच्या मस्तकावर ठेवला आहे आणि तथास्तु असा आशीर्वाद दिलाय, तो ग्रहण करायचा। पुन्हा एकदा त्यांच्या चरणी आपलं मस्तक नत करायचं आणि 2 मिनिटं डोळे झाकून स्वस्थ बसायचं आहे। जानकी जीवन स्मरण जय जय राम। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। महावैष्णव संत भगवान श्री ब्रह्मचैतन्य महाराज, श्री ब्रह्मानंद महाराज आणि वारकरी सप्ताह करता जमलेले सर्व प्रिय भाविकजन, भोग तो ना घडे संचिता वाचुनी, करावे ते मनी समाधान। म्हणूनी मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंदू वेळोवेळा। आणि का रुसावे न लगे बहुता, आपुलिया संचिता वाचोनिया। म्हणूनी मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंदू वेळोवेळा। तुका म्हणे भार घातलियावरी, होईल कैवारी नारायण। म्हणूनी मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंदू वेळोवेळा। जगद्गुरु तुकोबराय महाराज यांच्या गाथेतील 1630 क्रमांकाचा हा अभंग आहे। काल आपण हाच अभंग पाहिला होता थोडासा, आता आणखी थोडंसं त्याच्यावरती सांगूया। अभंग किती पूर्ण होतोय माहीत नाही, म्हणून आधी अभंगाचा एक सरलार्थ सांगून ठेवतो, म्हणजे मग नंतर एक्सप्लेन करता करता नाही पूर्ण झालं तरी चालतंय। भोग तो ना घडे संचिता वाचोनी। आपल्या आयुष्यात आपल्या वाटेला जे जे काही भोग आणि उपभोग, दोन्ही, उपभोग म्हणजे चांगल्या अर्थाने आणि भोग म्हणजे वाईट अर्थाने, भोग आणि उपभोग जे जे काही येतात ते आपल्या संचितात आहेत म्हणूनच येतात। भोग तो ना घडे संचिता वाचोनी, संचित असल्याशिवाय आपल्या वाटेला भोग येणार नाहीत।
भोगतो नागडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान. अशा वेळेला समाधानात राहायला शिकावं. आता आपण पुढे बोलूच त्याच्यावर. समाधानात राहायला शिकावं. म्हणून मनी मानू नये खेदू. आपल्या वाटेला आलेले भोग दुःख करण्याचं काही कारण नाही. म्हणून मनी मानू नये खेदू. मनामध्ये खेद उत्पन्न करून घेऊ नका, दुःख उत्पन्न करून घेऊ नका. मग काय करा? म्हणावा गोविंदू वेळोवेळा. वेळोवेळा सारखं सारखं तुम्ही भगवंताचं नामस्मरण करीत जा. ज्या ज्या वेळेला मनाला दुःख होईल त्यावेळेलाही नामस्मरण करावं, आणि ज्या ज्या वेळेला आनंद होईल त्याही वेळेला नामस्मरण करावं. हर्षकाळी विषमकाळी सर्व काळी नामस्मरण करावे, आहे ना, सगळ्या काळाला. म्हणून मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंदू वेळोवेळा. आणि का रुसावे न लगे बहुता. तुमच्यामुळे माझं वाटोळ झालं, तुमच्यामुळे आमकं झालं, तुमच्यामुळे असं झालं, ह्याच्यामुळे ते झालं आणि त्याच्यामुळे ते झालं. आणि का रुसावे न लगे बहुता. काही कोणावर रुसायची गरज नाही. कोणी तुम्हाला दुःख देऊ शकत नाही, कोणी तुम्हाला आनंद देऊ शकत नाही. जे तुमच्या वाट्याला येतं ते तुमच्याच कर्माचं फळ असतं, संचिताचं. कळलं? म्हणून आणि का रुसावे न लगे बहुता. आपल्या संचिता वाचून या. संचितात आहे म्हणून येतं. मग रुसायचं असेल तर संचितावर रुसा. आता ते संचित काय ते सांगेन तुम्हाला. आणि का रुसावे न लगे बहुता, आपल्या संचिता वाचून या. आणि तुका म्हणे भार घातली यावरी, होईल काय वारी नारायण. कशाला संचितावर तरी रुसताय? नाही ना, भोग सुटत नाहीत ना, भोग काय उपाय करता येत नाही ना. मग पांडुरंगाला शरण जा. शरण गेलात की तो त्यातनं मार्ग काढतो आणि आपल्याला सगळं नीट करून देतो. नीट करून देतो म्हणजे काय? धुवून काढतो स्वच्छ अगदी. आपले सगळे कर्माचे भोग आपल्याला भोगायला लावतो. भ्रमात राहू नका. परमार्थात आला की भोग भोगायला लागणार नाहीत. अजिबात असं होत नाही. भोगावे लागतातच. लहान असो मोठा असो कुणी असो, भोग भोगावे लागतात. फक्त काय होतं, परमार्थात असलो की भोग भोगायची सोय होते, बाकी पुढे होतात. 100 घावान एवढं लागणार असेल तर ते एका घावा एवढं लागतं, पण लागतं. आणि ते भोग भोगत असताना समाधान राहतं. एवढी व्यवस्था परमार्थात होते. पण आपल्या कर्माची फळं महाराज भोगावी लागतात. म्हणून कर्म छानच करावीत. आणि जर तुम्ही अनन्य असलात, अर्जुना इतकं, उद्धवा इतकं, गोपीन इतकं जर तुम्ही अनन्य झालात, तर वेळ पडली तर ते तुमचं प्रारब्ध बदलतात सुद्धा. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश आहे. खरं तेवढं अनन्य व्हावं लागतं. आपण तेवढं अनन्य नसतो 100%. अनन्यता आली की सगळं होतं. ठीक आहे. म्हणून मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंदू वेळोवेळा. अनन्यता कशाने येईल? भगवंताच्या नामस्मरणाने येईल. लक्षात आलं? अभंगाचा सरळ अर्थ पुन्हा एकदा अभंग म्हणतो, नीट लक्ष द्या. भोगतो ना घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान. म्हणून मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंदू वेळोवेळा. आणि का रुसावे न लगे बहुता, आपुलिया संचिता वाचुनिया. म्हणून मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंदू वेळोवेळा. आणि तुका म्हणे भार घातली यावरी, होईल काय वारी नारायण. म्हणून मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंदू वेळोवेळा. आता काल आपण सगळं पाहिलं. काल मध्येच आपण उदाहरणांमध्ये गेलो होतो आणि एक मुद्दा राहिला. काय राहिला? मी म्हटलं होतं बघा, लोक विचारतात, अहो आता आमचं वय झालं, आता आम्ही नामस्मरण करून काय उपयोग? मग आपण योगभ्रष्ट अभिजायते असं म्हटलं होतं की पुढचा जन्म कसा येतो आणि काय येतो, नाही का? मी काय म्हणतोय, 84 लक्ष योनीमधून फिरावं लागतं. काल बघितलं आपण 84 लक्ष योनी म्हणजे काय? गाढव, कुत्रा, बैल, मांजर सगळ्या योनीतनं जावं लागतं. पण हे टाळायचं असेल ना तर नामस्मरणाचा संकल्प करावा. संकल्प करा, 13 कोटी नाम घेईन, 3.5 कोटी जप करेन. एकदा संकल्प केला आणि उद्या आपण मेलो तरी सुद्धा भगवंताला आपल्याला मनुष्य जन्मालाच घालावं लागतं. त्याचं कारण असं आहे, वाणी, ज्या वाणीने आपण जप काल पाहिले ती वाणी फक्त मनुष्य शरीरातच आहे. प्राण्यांच्या कुठल्या जन्मात वाणी नाही आहे. म्हणून मनुष्य जन्म श्रेष्ठ आहे. म्हणून आपण जर संकल्प केला की मला 13 कोटी जप तुझ्या नामाचा करायचा आहे, तर भगवंत आपण शरीर सोडलं ना तरी पुन्हा मनुष्य शरीरातच घालतो. 84 लक्ष योनीत जात नाही आपण. कळलं? पुन्हा मनुष्य शरीरात, म्हणजे आपल्याला जप करता येण्याची सोय होते. एवढं व्हावं म्हणून तरी संकल्प करावे महाराज, नाही का? नामस्मरणाचे की पुढचा जन्म सुद्धा तुझ्या भक्तीसाठी आला पाहिजे, तुझं नामस्मरण करण्याकरता झाला पाहिजे, हे आपल्या डोक्यात पाहिजे. घेईन मी जन्म, आहे ना? कशासाठी? तुझी चरण सेवा साधावया, आहे ना? हे संकल्प मनात असले पाहिजेत. नामस्मरण करीन, तुझी सेवा करीन, हे संकल्प मनात असले पाहिजेत. तेव्हा पुढला जन्म मनुष्याचा मिळतो आणि मिळालेला मनुष्य जन्म हा पुन्हा आपला नामस्मरणात लावायचा आहे. फार काही कठीण नाही आहे ह्या गोष्टी.
आपल्याला जर विचारलं की तुम्हाला कुठल्या पद्धतीचं जेवण आवडेल, दोन प्रकार आहेत. एकीकडे आपण सप्ताहामध्ये जेवतो. माझ्या मते सप्ताहातला जो प्रसाद असतो ना, महाप्रसाद, तो फक्त वैकुंठातच मिळतो आणि सप्ताहाच्या ठिकाणी मिळतो, बाकी जगात कुठे मिळणार नाही. कळलं? कारण तो पांडुरंगाचं उच्चिष्ट येते आपल्याला खायला मिळायला, महाप्रसाद आहे तो, लक्षात घ्या. ठीक आहे. कसं आवडतं जेवण आपल्याला बघा, वरण भात भाजी पोळी चटणी कोशिंबीर आणखीन काय 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 पदार्थ असतात हे आवडतं. किंवा बुफे सिस्टीम आवडते बघा. लग्नात जातो की नाही आपण, काय पाहिजे ते घ्या हो, इकडनं घ्या इकडनं घ्या इकडनं घ्या इकडनं घ्या, कुठले कुठले पदार्थ असतात, बरोबर ना. असं आपल्याला ताट भरलेलं आवडतं. कळलं? तसं आपल्या जीवनात जे उपभोग आपण घेतो ते सगळे घ्या. अगदी संसार करा, आनंदात करा, ट्रिपला जा, मजा करा, सगळे अगदी सिनेमे बघा, सिरियली बघा, पण ताटात मावेल एवढं. कळलं? काही काही जण एवढं घेतात की ते बाहेर ओसंडून वाहतं. तेवढं नाही, मर्यादा करावं, सगळं करावं. ना भोगावे ना त्यागावे, मध्यभागी विभागावे, है ना. घ्यावं, सगळं घ्यावं. पण त्यात बघा, सगळ्या ताटात आपण सगळे पदार्थ घेतो, पण सगळ्यात आवडतं कुठलं आपल्याला? श्रीखंड. तोंडाला पाणी येऊ देऊ. श्रीखंड. किंवा कुठले गोड पदार्थ असतात? गुलाबजाम. ते सगळ्यात शेवटी मिळतं आपल्याला, नाही का. हे जे ताटामध्ये वरण भात भाजी पोळी 2 भाज्या कोशिंबीर चटणी पापड लोणचं सगळं आहे, पण आपण वाट कसली बघतो? श्रीखंडाची किंवा गुलाबजामची. ते झाल्याशिवाय पूर्ण होत नाही. तसं जीवनामध्ये हे सगळे भोग आपण घ्यावे, पण श्रीखंड इतकं मोलाचं आणि गुलाबजाम इतक्या मोलाचं, जोपर्यंत भगवंताचं नाम आणि भगवंताची भक्ती करत नसेल तोपर्यंत जीवन पूर्ण होत नाही महाराज. कळलं? म्हणून ह्या गोष्टी सगळ्या उपभोगाव्या, पण भगवंताचं नामस्मरण आणि भगवंताची भक्ती ही आपल्या जीवनामध्ये पाहिजे. बरेच लोक काय करतात? नको असलेला पदार्थ आधी खाऊन टाकतात, म्हणजे नंतर बाकीचं गोड खाता येईल. वाढणाऱ्याला गैरसमज होतो, याला आवडलेलं दिसतंय म्हणून तो पुन्हा वाढतो. आपणही देवाकडे मागतो, एकदाची सगळी दुःख देऊन टाक म्हणजे मी नंतर आनंद उपभोगीन. देवाला काय वाटतं? आवडलं वाटतं याला. कळलं? म्हणून कुठले हस्तक्षेप करू नका देवाच्या ह्याच्यात. तो देतोय तसं घ्या, तो देतोय तसं घ्या. यहाँ यूं भी वाहवा वहाँ ऊ भी वाहवा. आनंद दिलास तरी स्वीकार आहे आणि दुःख दिलंस तरी स्वीकार आहे. का? देण्यामागे तू आहेस हे माहिती आहे. लहान पोरग बघा, हां, आता हे कसं कसं लक्षात ठेवायचं असतं बघा. लहान पोरग असतं की नाही, आपण बागुलबुवा करतो डोक्यावर चादर घेऊन आणि त्याच्यात जवळ त्याला घाबरवतो. ते पहिल्यांदाच घाबरतं. ते वडील घाबरवतात, पहिल्यांदा घाबरतं ते, नंतर काढल्यावरती हसतं बघा खुदकन. नंतर त्या वडिलांनी किती वेळा बागुलबुवा केला तरी ते हसतं, ते घाबरत नाही. कारण त्याला माहिती आहे आतमध्ये आपला बाप आहे. कळलं? तसं परमार्थाला सुरुवात झाल्यानंतर पहिलं संकट आलं की घाबरावं. एकदा कळलं पांडुरंगानेच पाठवलंय, नंतर घाबरायची गरज नाही. माहिती पाहिजे प्रत्येक सुखामागे दुःखामागे हाच आहे. आणि कोण आहे? हे ज्याला कळलं तो सुखी झाला महाराज. कळलं? माझ्या वाटेला येणारा दुःख देणारा सुद्धा कोण आहे? तोच आहे. आणि सुख देणारा सुद्धा कोण आहे? तोच आहे. त्याच्या इच्छेने सगळं चालतंय ना. मग माझ्या वाटेला आलेले भोग त्यानेच आणले. मग आता प्रश्न असा येतो, इथे असं का म्हटलं? भोग तो नागडे संचिता वाचून. तुमच्या कर्माचा आणि संचिताचा संबंध आहे भोगाशी, मग तुम्ही कसं म्हणता देवाने दिलेत? प्रश्न येतो की नाही? त्याचं असं आहे, ही जी सिस्टीम लावून ठेवली आहे की तुमच्या कर्माची फळं तुम्ही भोगा, आम्ही मध्ये हस्तक्षेप करणार नाही. एक मशीन लावून ठेवलं आहे. प्रत्येक वेळेला देव बघत बसत नाही. तुमच्या कर्माची फळं तुम्हाला मिळणार. चांगली कर्म केलं चांगलं फळ मिळणार, वाईट कर्म केलं वाईट फळ मिळणार. ही मशीन त्यांनी लावून ठेवलेलं आहे. म्हणजे इनडायरेक्टली करता कोण झाला? मशीन कोणी लावलंय? देवाने. म्हणजे देव करता झाला. कळलं? म्हणून इथे असं म्हटलेलं आहे की तो सगळ्याच्या पाठीमागे कोण आहे? तो आहे. म्हणजे तो तुम्हाला काय म्हणतोय? आनंद हवाय ना, चांगली कर्म करा म्हणजे तुम्हाला आनंद आपोआप मिळेल. आता चुकून एखादं वाईट कर्म झालं तर ते सुद्धा आपली बुद्धी पालटवून तोच आपल्याकडनं करून घेतो. वाईट कर्म सुद्धा. का? त्याला पुढे जाऊन आपल्याला शिकवायचं असतं की हे असं करायचं नाही. म्हणून तो भक्ताकडनं, बाकीच्यांकडे नाही बघत तो फार. ते मशीन त्यांच्या करताय.
आपल्याकरता पण मशीन आहे, पण आपल्याकरता त्या मशीनमध्ये फरक आहे. मुद्दामून आपल्याकडनं वाईट घटना घडवून आणणार, काहीतरी बुद्धी पालटून त्याची शिक्षा पण आपल्याला देणार आणि शिक्षा दिल्यावर आपल्याकडे कायमचं पक्क करणार की असं नाही वागायचं आहे आपल्याला पुढे. हे शिकवण एकदा झाली की पुन्हा ते रिपीट नाही होत आपल्यात भक्तांमध्ये. लक्षात आलं तुमच्या काय आहे? म्हणजे कसं आपण काल प्रश्न केला की माझ्याच वाटेला दुःख का? जेवढे जर तुम्ही बाहेर पाहिलं ना, बाहेरच्या लोकांना जेवढे दुःख आहेत तेवढी परमार्थिक लोकांना फार नाही आहेत. शिक्षा नाही होत फार. म्हणजे कसं असतं मी तुम्हाला सांगतो, भगवंत कसा हस्तक्षेप करतो. म्हणतो तो मी करत नाही पण तो करतो. जसं आपल्या मुलांनी मस्ती केली समजा बाहेर आणि 10 मुलं त्याला मारायला आली, तर आईला वाटतं आता मार खाणार म्हणून आई काय करते, आई खाली उतरते आणि त्या 10 लोकांसमोर त्याला एवढी ओरडते आणि एक धपाटावून घालते त्याला. मग ती बाकीची मुलं काय म्हणतात, जाऊ दे ना काकू, मारू नका त्याला, जाऊ दे, एवढंच असतं रे असं म्हणून मग आई त्याला जवळ घेते आणि घरी घेऊन जाते. नंतर खूप लाड करते. 10 फटके मिळाले असते, आईने किती मारलाय? एकच. आणि तो पण असा मारला की लागताना दिसावा पण लागू नये. का? कारण त्या 10 लोकांचे फटके वाचवायचे असतात. कळलं? आणि आम्ही म्हणतो आमच्यावर केवढं मोठं संकट. अहो ते इतरांपासून वाचवण्यासाठी आहे. तुम्हाला काय आहे? इतरांपासून वाचवण्यासाठी तुम्हाला ते दिलेलं आहे. बाकी लाडच आहे तुमचे महाराज. पण म्हणून त्या प्रसंगातनं आपण शिकलं पाहिजे की आपण असं वागायचं नाहीये. आता इथून पुढे वाचवलंय याच्यातून आपल्याला भगवंताने. कितीतरी काय होऊ शकलं असतं आणि काय झालं, वाचवलंय आपल्याला. आता इथून पुढे असं उद्योग करू नये हे लक्षात घ्यावं. नाही लक्षात ठेवलं तरी तो हाणतोच आपल्याला, नंतर कान पिळतोच तो. आई आहे ती. आई आपल्या मुलाला सरळ केल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा. शेजारच्या मुलाला आई सोडून देते, जाऊ दे ना, तो माझा, तुम्हाला काय करायचं तो तिचा आहे. कळलं की नाही? पण आपल्या मुलाला आई फटके देऊन सुधारणार आहे, कारण माझे संस्कार येणार आहेत. तसं भक्ताला आहे, मात्र भक्ताला देव बनवणार. चुका परत केल्यात की पुन्हा बनवणार. बाकीच्यांना नाही, त्यांच्या कर्माची शिक्षा ते नंतर कधीतरी भोगत बसतील, केव्हा भोगायचं असेल तेव्हा. पण भक्ताला मात्र ताबडतोब शिक्षा होते, इमिजिएट, कारण त्याला पुढे सुधारायचं असतं. कळलं? भोग तो ना घडे संचिता वाचवणे. भोग याचा अर्थ काय? भोग आणि उपभोग दोन्ही असतात. आनंद आपल्या जीवनामध्ये येणं हा भोग आहे. श्रीमंती येणं, पैसा येणं, गाडी घोडे येणं हा भोग आहे. आणि ते सगळं ते सगळं येणं हा उपभोग आहे. त्याला काय म्हणायचं? उपभोग. पैसा येणं, श्रीमंती येणं, गाडी घोडे येणं, आपल्या मनाप्रमाणे गोष्टी घडणं हा उपभोग आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी निघून जाणं, अपमान होणं 4 लोकांमध्ये आणि त्रास होणं, आपल्याला रोग शरीराला जडणे, या सगळ्याला भोग म्हणतात. ठीक आहे? भोग तो ना घडे संचिता वाचवणे. संचिताशिवाय घडत नाही. संचित म्हणजे काय? कर्माचे प्रकार आहेत. एक आहे क्रियमाण कर्म, एक आहे संचित कर्म आणि एक आहे प्रारब्ध कर्म. कळलं? क्रियमाण कर्म म्हणजे जे कर्म मी केलं असताना त्याचं फळ ताबडतोब मला मिळणं, याला म्हणायचं क्रियमाण कर्म. उदाहरणार्थ, इस्त्री चालू आहे, गरम आहे, हात लावायचा नाही कळतं, पण तरी जाऊन आम्ही हात लावला की किती गार वाटतं, बसतो ना चटका. हे तुमचं क्रियमाण कर्म आहे. आत्ता कर्म केलं, आत्ता फळ मिळालं. कळलं की नाही? फळ कळलं तुम्हाला काय आहे तो? किंवा इथे समजा देऊन बघा, असं करू नका पण देऊन बघा, कोणाला तरी शिवी देऊन बघा काय होतं. गालावरती प्रतिक्रिया उमटते आपल्या, त्याला म्हणायचं क्रियमाण कर्म. समजलं? क्रियमाण कळलं. आत्ताच्या आत्ता फळ मिळणं म्हणजे क्रियमाण कर्म. संचित, आज कर्म करणं आणि त्याची फळं काही दिवसांनी, काही महिन्यांनी, काही वर्षांनी येणं. कारण ती कर्माचं फळ ऑन द स्पॉट असतं, पण ते जाऊन पडतं भविष्यात. कारण आत्ता तसं योग नाही आहेत ते भोगायचे, ते पुढे येणार आहेत. म्हणून ते संचितात जाऊन पडतं, बँकेत जाऊन पडतं. ते संचित म्हणजे बँक, कर्माची बँक म्हणजे संचित, तिथे जाऊन पडतं. उदाहरणार्थ, एप्रिलमध्ये परीक्षा दिली तर रिझल्ट कधी लागतो? जूनमध्ये. बँकेत जाऊन पडलेलं कर्म आहे, ते फळ येणार. चांगला पेपर लिहिला असेल तर पास होणार, वाईट पेपर लिहिला असेल तर श्रीराम जय राम जय जय राम. ते फळ कधी मिळणार आहे? कधी मिळणार ते फळ? जून जुलैमध्ये. नंतर तसं आत्ता आपण केलेली कर्म, रागाने क्रोधाने आत्ता आपण वाटेल ते करून बसलो आणि आपल्याला वाटलं वा
कसं ऐकवलं. थांबा जरा, संचितात जाऊन बसलंय ते येतं मग. आणि मग आलं ना कधीतरी की आपल्याला आठवतो, अरे असे शब्द आपण कोणाला तरी वापरले होते. अगदी शब्द परत येतो बरं महाराज. आपण आपल्या आईला रागात जे बोललेलं असतो ना ते शब्द बायको ऐकवते. आपण जे शब्द आपल्या वडिलांना बोललो असतो रागात ते नवरा ऐकवतो. लक्षात घ्या. आणि मग त्यावेळेला भांडणात सुद्धा आपल्या हे लक्षात येतं की अरे हे वाक्य मी बोललो होतो किंवा बोलले होते. कळलं. सव्याज परत येतं. हे कर्माचा सिद्धांत आहे. जे पेरलंय तेच उगवणार है ना. जे पेरलं तेच उगवतं. मी जर आज काही वेगळं पेरलंय, काटे पेरले आणि आंबा आलाय असं होत नाहीये. काटे पेरले तर काय उगवणार आहे? काटा. पण ते कधी येणार? आत्ता ते फळ कुठं जाऊन पडलंय? संचितात जाऊन पडलंय. नंतर येईल ते. द्रौपदी मातेचा अपमान झाला ना, वस्त्रहरण झालं ना, पांडवांवर अन्याय झाले ना, सारखे त्यांच्यावरच अन्याय चालू होते. फळं कधी आली? 13 वर्षाच्या अज्ञातवासानंतर. पण आली ना, आली की नाही फळं? याला काय वाटत होतं दुर्योधनाला? मी आनंदी आहे, एवढं त्रास देऊन सुद्धा मला काय फरक पडलाय, मी राजाचं आयुष्य उपभोगतोय. येणार कर्म परत येतं ते. पांडवांबरोबर श्रीकृष्ण होते म्हणून भोग लवकर भोगवून घेतले त्यांचे, की आधी वाईट भोग बघून घे, नंतर आयुष्यभर चांगले भोग भोगायचे. त्याच्याबरोबर देवच नव्हता, तो देवच मानत नव्हता म्हणून त्याच्या मर्जीप्रमाणे तरुणात त्याने आनंद भोगला. म्हातारपणी कष्ट झाले, गेले ना, गेले सगळे पांडव संपले महाराज. कर्माची फळ संचितात जाऊन पडलेलं कर्म ते नंतर फेडावं लागलं. कळलं. क्रियमाण कर्म आणि संचित कर्म कळलं. आता प्रारब्ध कर्म काय आहे? संचितातून मोकळं होऊन भोगायला तयार झालेलं कर्म. कळलं की आता 13 वर्ष झालीत, आता युद्ध होणार, हे फळ आता तयार झालेलं आहे. ते तयार झालेलं फळ म्हणजे प्रारब्ध. लक्षात आलं. आणि ते भोगावंच लागतं. ते भोगावंच लागतं, त्याला प्रारब्ध म्हणतात. क्रियमाण कर्म बदलता येतं. जसं मी एखाद्याला शिवी दिली, समोरचा मारायला आला, मी ताबडतोब क्षमा मागितली तर ते माफ होण्याची शक्यता असते, है ना. क्रियमाण बदलता येतं. संचितात जे जाऊन पडलेलं आहे, आता 4 महिन्यांनी मिळणार, 6 वर्षांनी मिळणार, 13 वर्षांनी मिळणार. भगवंताची आराधना, उपासना, नामस्मरण करून ते संचितातलं कर्म जाळता येतं. क्षमा याचना करून, ज्याला त्रास दिलेला असेल त्याची क्षमा याचना करून, त्याला नमस्कार करून आणि पश्चात्ताप करून, खऱ्या मनाने पश्चात्ताप करून, भगवंताचं नामस्मरण करून संचितातलं कर्म जाळता येतं. म्हणजे ते भोगायला लागत नाही. प्रारब्ध कर्म जे तयार होऊन आता पडलेलं आहे त्याच्या बाबतीत काहीच करता येत नाही, ते भोगावंच लागतं. किती तुम्ही उपास तापास आणि काही तुम्ही साधना करा, त्याच्या बाबतीत चॉईस नाही, ते मात्र भोगावंच लागतं. मग आता तुमच्या लक्षात येईल, मनुष्य जन्म कशा करताय? जे संचितात पडलेले आहेत अनेक जन्म आपले, की हा जन्म घ्यायचा आणि हे भोगायचंय, हा जन्म घ्यायचा आणि हे भोगायचंय, हा जन्म घ्यायचा आणि हे भोगायचंय. केवळ मनुष्य जन्मामध्ये ती फॅसिलिटी आहे, ती मुभा आहे की येऊन साधना करा आणि संचितात जेवढं जे आहे पडलेलं ते सगळं जाळून टाका. म्हणजे संचितानंतर जे प्रारब्ध तयार होणार आहे ते प्रारब्धच तयार होणार नाही. आणि ज्याला प्रारब्ध नाही त्याला जन्म नाही, त्याला मुक्ती आहे. लक्षात आलं. पण नामस्मरणाने मुक्ती प्राप्त होते, याची प्रोसेस कळली. नामस्मरणाने संचितातली फळं जळून मोकळी होतात, क्रियमाण कर्म जळून भस्म होतं, मग पुण्याची वाढ होते आणि प्रारब्ध कर्म संपलं की मुक्ती आपोआप होते. आणखी काही करायची गरज नाही, एवढी ताकद नामात आहे महाराज. कळलं तुम्हाला. भोग तो नाघडे संचिता वाचुनी म्हणून म्हणा करावे ते मनी समाधान. का समाधान करायला सांगतात? प्रारब्ध कर्म भोगायला आलं की आपल्याला सुचत नाही, आपला नेहमी गोंधळ होतो. समजा मला काहीतरी भयानक रोग झाला, या रोगाला कारण काय आहे? प्रारब्ध आहे. आपण काथ्याकूट करत बसतो, हे खाल्ल्यामुळे झालं, ते खाल्ल्यामुळे झालं, अमक्यामुळे झालं, तमक्यामुळे झालं, ह्या डॉक्टरकडे धाव, त्या डॉक्टरकडे धाव. तो जो डॉक्टर असतो तो अजून प्रारब्धात भर घालतो तुमच्या, आणि ते आहे ते पण बिघडतं.
जाऊ नये असं माझं म्हणणं नाही, जावं. तुमचं प्रारब्ध चांगलं असेल, पुण्यकर्म असेल तर चांगला डॉक्टर मिळेल आणि तुमची ट्रीटमेंट होईल. जर प्रारब्ध वाईट असेल तर गडबड डॉक्टर सापडेल, वाट लावून टाकेल तुमची सगळी. हे सुद्धा प्रारब्धाने. बघा ना तुम्ही, अलीकडे कॅन्सर सारखे रोग बरे होऊ लागलेले आहेत, बरोबर आहे, पण काहींचेच बरे होतात, काहींचे होत नाही. का बरं असं? प्रारब्ध. सगळेच वृद्ध होतात, काहींचेच गुडघे दुखतात, काहींचे दुखत नाहीत. का? प्रारब्ध आहे. ते भोगायला पाहिजे. त्याला कुरवाळावं असं आणि त्याला म्हणावं, तुला जेवढं दुखायचं असेल तेवढं दुख, मला काय त्रास द्यायचा असेल तो दे, हे माझं प्रारब्ध आहे, मला स्वीकार आहे आणि याबद्दल काही झालं असेल चुकून माझ्याकडून तर त्याबद्दल मला क्षमा असावी. श्रीराम जय राम, जय जय राम. बघा कमी होतं की नाही, नाही झालं तर बघा, सांगा मला. हा उपाय आहे महाराज, काय औषधाने होत आहे. पश्चाताप करा, क्षमा याचना करा, नामस्मरण करा, मग होतं बरोबर, नाही का? हीच कारण आहेत. म्हणून काय म्हटलं, भोग तो ना घडे संचिता वाचून, हे प्रत्येक बाबतीत आहे. आज दुखतंय म्हणजे मी काहीतरी केलंय, कळलं का? म्हणून ते तेव्हा नाही दुखत हो, आता दुखतं. तरुणपणात वाटेल तसं आम्ही काम करून घेतो, म्हातारपणी दुखतं. मग तेव्हा वाटतं कशामुळे झालं, खाल्लं पिल्लं झालं का? नाही, अतिश्रम दिलेले आहेत, जेवढे द्यायला नको होते तेवढं दिलेले आहे, नाही का? म्हातारपणी किंवा अलीकडे तरुणांनाही दिसेनासं होतं, डोळ्याने दिसत नाही, कानाने ऐकू येत नाही. काय असं झालं असेल, काय आजार झाला असेल, काही नाही. कळलं कशामुळे झाले? हे केलेले कर्म, मोबाईलमध्ये सारखं पाहत राहणे, हे कर्म आहे ते. मग ते कर्म हळूहळू संचितात जाऊन पडतं, त्याचं प्रारब्ध तयार झालं की भोगावं लागतं. मग किती उपचार करा, किती चष्मे लावा, काय होतंय त्यांनी? महाराज, कर्म करताना सावध असावं. परमार्थ म्हणजे काय? अखंड सावधानता म्हणजे परमार्थ आहे, की आपण आता काय करतोय आणि याचे परिणाम काय होऊ शकतात, हा विचार आधी करावा. आणि नाही जमलं तर भगवंताला शरण द्यावं, की भगवंता, माझ्या हातून प्रत्येक घडणारं कर्म हे तुझ्याच इच्छेने होत आहे, आता तू बघ. हे दोन मार्ग आहेत कर्म करताना. काय दोन मार्ग आहेत? एक तर प्रत्येक कर्म करताना सावध असावं, की मी आता हे कर्म करतोय, याचा परिणाम काय होणार आहे हे लक्षात घेऊन मी नीट वागणं, अगदी सावधपणे वागणं, हा आहे ज्ञान मार्ग. कारण मला ज्ञान आहे कसं आणि काय होऊ शकतं. ठीक आहे. भक्ती मार्ग, मला काही कळत नाही, तू बघ, जे घडेल ते तुझ्या इच्छेने, मला काही जबाबदारी नाही, मला कळत नाही कुठलं कर्म चांगलं आणि कुठलं कर्म वाईट आहे, त्याचे परिणाम काय हे सुद्धा मला माहिती नाही आहे. मी तुझ्या विश्वासावर, तुझ्यावर अवलंबून राहून सगळी कर्म करणार आहे, आता याचं काय करायचं ते तू बघ. हा झाला भक्ती मार्ग, समर्पण इथे. मग समर्पण केल्यानंतर भगवान काय म्हणतात? सर्व धर्मं परित्यज्यं मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. सगळं सोड, काय करायचं काय नाही, काय पाळू काय नाही, कसं कर्म करू कसं नाही, हे सगळं सोड, मला शरण ये, मी तुला सर्व पापातून बाहेर काढतो. आहे की नाही? म्हणून भक्ती मार्ग सोपा, श्रेष्ठ. पण तो काय करतो माहितीये? चुकीचं कर्म करत असो ना, तो येऊन धपाटा घालून बाहेर काढतो आपल्याला. मग तो धपाटा म्हणजे संकट. मग त्यावेळेला संकट समजू नये, समजावं आपलं काहीतरी कर्म चुकत होतं, भगवंताने कृपा केली म्हणून आपल्याला बाहेर काढलं. बघा ना, मोठा मुलगा असतो की नाही, त्याला आपण घरात वॉशिंग मशीन लावायला सांगितलं तर त्याला माहिती असतं कुठलं बटन दाबायचं, काय करायचं, काही नाही करायचं. ते फिरायला लागलं की तो झाकण लावून घेतो, हात नाही घालत मध्ये. लहान पोरगा असतंय ना, ते हात घालायला जातंय, आई एक धपाटा मारते बाहेर काढते, लागेल ना. कळलं? हेच आहे ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्ग. ज्याला ज्ञान आहे तो ज्ञान मार्गाने जातो, प्रत्येक कर्म तपासून करतो. ज्याला कळत नाही तो भक्ती मार्गाने जातो, त्याला आई धपाटा घालून बाहेर काढते. जबाबदारी कोणाची आहे? आईची आहे. नाही म्हणता? प्रमाण देऊ बघा. दुर्योधनाने सुद्धा, आता थोडंसं वेगळ्या भाषेत ऐका, थोडंसं वेगळ्या भाषेत ऐका. दुर्योधनाने अतिशय वाईट वागणूक केली आणि अक्षरशः सैन्य मारलंय पांडवांचं. म्हणजे काय केलं? खून केले आजच्या भाषेत. ठीक आहे. अर्जुनाने देखील काय केलं? सैन्य मारले, त्याने देखील खून केले, असं म्हणायला हरकत नाहीये. आपण त्याला वध म्हणतो, बरं, शब्द काही वापरा, मारलेच आहेत ना दोघांनी. मग दुर्योधन दुष्ट आणि अर्जुन श्रेष्ठ, असं का? असं का? आता आपण म्हणतो हेतू, याचा धर्मस्थापनेचा हेतू होता, हा अधर्माने वागला म्हणून हा फरक आहे की तो दुष्ट आणि हा श्रेष्ठ.
गंमत अशी आहे, सगळं युद्ध झाल्यानंतर अर्जुनाने प्रश्न कृष्णाला विचारला. कृष्णा, अरे मी तर नाही म्हणायला मला प्रश्न असा पडतो की मी सुद्धा मारलंच की या सगळ्यांना. कर्णाला मारलंय, दुर्योधनाला मारलंय, सगळं आम्ही पण तर वध केले ना, मग आम्हाला नाही पाप लागणार मनुष्यवधाचं पाप? बघा, हा नीट ऐका. हसले श्रीकृष्ण आणि काय म्हणले, अरे तुम्ही कुठे काय केलं? तुला जे मी सांगितलं तू तेच केलंस. तू स्वतःची बुद्धी कुठे वापरलीस? मी तुला सांगितलं हा बघ जयद्रथ आणि हा आहे सूर्य, मार त्याला, म्हणून तू मारलंस, माझी आज्ञा पालन केलीस. हे तुझे भीष्माचार्य, मार त्याला, म्हणून तू बाण चालवलेस. हा हे कर्ण रथ फसलाय, तू म्हणत होतास की त्याचा रथ आपण बाहेर काढूया आणि मग लढूया, मी तुला ओरडून म्हणलो आताच मार, म्हणून तू मारलंस. हो की नाही? बरोबर आहे ना? हे सगळं कोणाच्या आज्ञेनुसार झालंय महाराज? कृष्णाच्या आज्ञेने. म्हणून श्रीकृष्ण म्हणले तू प्रत्येक कर्म माझ्या आज्ञेने केलं, त्यामुळे जे काही पाप लागायचं असेल ते मला लागेल, ते तुला नाही लागणार. लक्षात येतं? मग अर्जुन म्हणतो, अरे पण भगवंता तुला लागेल ना ते पाप, मला नाही लागणार. तुला लागेल ना? अरे म्हणले मी पाप पुण्याच्या पलीकडचं आहे, मला काय होतंय? लक्षात आलं? असंच प्रपंचामध्ये प्रत्येक गोष्ट त्याचा प्रपंच म्हणून करायचा, माझा म्हणून नाही. माझा म्हणून केलं की पाप पुण्यामध्ये फसाल. त्याच्या आज्ञेनुसार, म्हणजे कोणाच्या? श्रीकृष्णाच्या, आपल्या सद्गुरूच्या, भगवंताच्या, ज्याला कोणी तुम्ही मानता त्याच्या आज्ञेनुसार जर तुम्ही प्रपंच केला तर तुम्हाला पाप पुण्य नाही. आणि जो त्याच्या आज्ञेप्रमाणे केलं तर तो पाप पुण्याच्या पलीकडे आहे, त्यामुळे पाप पुण्याचा प्रश्न येतच नाही. कळलं तुम्हाला? म्हणून बघा, अर्जुनाने जसं श्रीकृष्णाला सारथी केलं तसं आपण आपल्या प्रपंचाचं सारथी भगवंताला करून ठेवावं आणि तो सांगेल तसं ऐकावं निमूटपणे. आपली बुद्धी चालवू नये. आपली बुद्धी चालवली की गडबड होते. हे समर्पण आहे. लक्षात येतं तुमच्या काय फरक आहे? म्हणून तो सांगेल तसं त्याने आज्ञा दिलेल्याच असतात. काय करावं? काहीच नाही जमलं तर नामस्मरण करता करता कर्म करा. नामस्मरणातून जे कर्म उत्पन्न होईल ते भगवंताच्या आज्ञेनेच झालेलं असतं. आपल्या इच्छेनुसार होत नाही. ते नामस्मरणातून जे कर्म होतं ना ते त्याच्यातूनच होतं. म्हणून काय म्हटलंय, सारखं कुठलंही कर्म करत असताना सुद्धा अखंड नामस्मरण ठेवावं. आपलं कर्म नामच झालं पाहिजे, नामच आपलं कर्म झालं पाहिजे. मग तुमच्याकडून जे घडेल ना ते भगवंताकडनं घडलंय असं समजून अगदी बिनधास्त राहा. काही काळजी करू नका. चुका असतील तिथे तो दुरुस्त करेल, जिथे चांगलं असेल तिथे चांगलं, वाईट असेल तो स्वतःकडे नाही का? विभीषण रामाला शरण आले होते, बरोबर आहे की नाही? आता शरणागत वत्सल प्रभू श्री रामचंद्र, जेव्हा रावणाने शक्ती सांभाळून ठेवली होती विभीषणाला मारण्याकरता की तू घरचा भेदी आहेस, घर का भेदी लंका ढाय, तुलाच मारलं पाहिजे, म्हणून जेव्हा शस्त्र टाकलं, विभीषणाला कुठे येत होतं सगळं युद्ध करता, ती शक्ती जशी चालून आली ना महाराज, विभीषणाला लांब ढकललं, राम पुढे झाले आणि रामाच्या शरीरात ती शक्ती प्रवेश करून गेली. तेव्हा रावणाने विचारलं, फार मित्रता दाखवतोयस रामा? रावणाने विचारलं. अरे म्हटले मित्रता सोड, ही शरणागत वत्सलत आहे, तो माझा आहे आणि म्हणून मी पुढे आलो. तो मला शरण आहे, तसा तूही माझाच आहेस, पण तू शरण नाहीयेस म्हणून तुला शिक्षा. कळलं? तो शरण आहे त्यामुळे त्याचं मला घ्यावं लागणार आहे. शक्ती दोघांवर चालली. कोणावर? लक्ष्मणावरही चालली आणि विभीषणावरही चालली. घेतली कोणाची? विभीषणाची. का? कारण विभीषणाने शस्त्र टाकली, बापरे शक्ती आली, आता मी काय करू रामा? म्हणून रामाने त्याला ढकललं पुढे झाले. लक्ष्मण म्हटले मी मारतो. कळलं? म्हणून शक्ती लागली. नंतर त्यांची व्यवस्था केलीच प्रभू श्री रामचंद्रांनी, तो प्रश्न नाही. जिथं मी करतो म्हटलं तर परीक्षा आहे. ज्याने हात वर गेले, राधे राधे मला काही येत नाही तू बघ, तिथे परीक्षा नाही आहे, तिथे सहज पास आहे. कळलं की नाही? शिक्षकाला माहिती असतं कुठला विद्यार्थी डब्बू आहे, म्हणून ते आधीच ठरवतात याला 5 मार्काचा ग्रेस द्यावाच लागणार आहे, म्हणून ते काहीतरी मदत करून पुढे ढकलतात आणि पास करतात. आणि एखादा अतिहुशार विद्यार्थी असतो त्याला सांगतात त्या शिक्षिका चांगल्या असतात त्या की बघा यातला एखादा प्रश्न येऊ शकतो. तो काय म्हणतो, बाई मला माहिती आहे, माझा अभ्यास झालाय. हो का? बस बोंबलत बघ. आता ते काही करत नाही, प्रश्न येतो आणि ते फेल होतंय बघा. अतिबुद्धी. कळतं? मीपणा केला तर मीपणा म्हणजे काय हो?
मीपणा म्हणजे काय आहे? देव सांगतोय पण आपण ऐकत नाही. आपल्याला प्रत्येक कर्म करताना मनात येतं बघा की गडबड करतोय बरं का, आपण गडबड करतोय, पण आपण ना तो आतला आवाज ऐकतच नाही. ते दुर्लक्ष करतो आपण आतल्या आवाजाला, आणि इतकं दुर्लक्ष करतो. क्षणोक्षणीत देवाचा आवाज येत असतो आपल्याला, पण आपण क्षणोक्षणीत ते दुर्लक्ष करतो. पुढे आवाज ऐकू येणंच बंद होतं. म्हणून सावधान. परमार्थ म्हणजे काय? सावधान. आतला आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तो प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगेल चांगलं काय वाईट काय, चांगलं काय वाईट काय, चांगलं काय वाईट काय. मग त्याप्रमाणे कृती करावी. आणि सगळ्यात सोपं शरण जावं. देवा तुला जे करायचं ते करून घे, आमच्याकडनं आम्हाला काही माहीत नाही, आहे की नाही. म्हणून भगवंताला शरण जाऊन कर्म केली की ते कर्माचं फळ उत्पन्न होत नाही. ना संचित, ना प्रारब्ध, ना क्रियमाण, काही निर्माण होत नाही. फक्त शांतता राहते त्या ठिकाणी. म्हणून आम्हाला बघा, आपण वारकरी आहोत, आपण एकमेकांच्या पाया पडतो. पाया पडणे हे माझे भांडवल, नाही का. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. पण एकमेकांच्या पाया पडताना मी खरंच श्रीकृष्णाच्या किंवा पांडुरंगाच्या पाया पडतोय हे लक्षात असतं का? नाही. मग इथे तो नमस्कार त्याला पोचत नाही. कळलं? नमस्कार करताना ही गोष्ट अगदी कॉशियसली मनात धरून ठेवायला पाहिजे की हे समोर जो आहे ना तो पांडुरंग परमात्माच आहे आणि मी त्याच्या पाया पडतोय. हे जेव्हा कराल ना तेव्हा पंढरपूरला रांगेत उभं राहून जो नमस्कार पोचणार नाही ना तो इथूनच पोचणार. कारण हा मानसिक नमस्कार शारीरिक नमस्कारापेक्षा लवकर पोचतो. त्याचं स्मरण होत आहे ना महाराज. लक्षात आलं ही किती मोठी सोय आपल्या वारकरी संप्रदायाने करून ठेवली आहे की जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. करून बघा हा प्रयोग. सोपा उपाय सांगितलाय माऊलीनी. जे जे भेटे भूत ते ते मानिजे, देखीजे नाही, जाणीजे नाही, समजीजे नाही, मानिजे. माना तो भगवंत आहे. आणि असं बघा तुम्ही करून की हा देवच आहे, हा देवच आहे. जरी दिसत नसला तरी, जरी शत्रू समोर आला, पहिलं डोक्यात येतं याने मला फार त्रास दिलाय. आला ना विचार, काय करायचं माहिती? त्या क्षणाला तो विचार बदलायचा आणि काय म्हणायचं? नाही हा माझा पांडुरंग आहे, हा माझा पांडुरंग आहे, हा माझा पांडुरंग आहे, असं समजून बघा नमस्कार झाला. नाही त्याची वृत्ती बदलली ना महाराज तर माझं नाव बदलेल मी. हे मी तुम्हाला सगळे उद्योग प्रयोग करूनच सांगतोय. कळलं? सांगून माणूस बदलत नाही, कधीच नाही. पण जर तुम्ही त्यात तुमचा देव बघून मनापासून नमस्कार केलात ना महाराज, समोरच्याची वृत्ती बदलते. का माहितीये? सगळ्यामध्ये देव आहे ही खरी फॅक्ट आहे. हे खरं आहे की सगळ्यांमध्ये देवच आहे, पण प्रत्येक जण स्वतःला विसरलेला आहे. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. परमात्म्याचा अंश आत्मा तुम्ही आम्ही सगळे आहोत. म्हणजे आपण येथे बसलेले सगळेच पांडुरंग परमात्मा आहोत. पण काय झालंय? विसर पडलाय. मग आता विसर ज्याचा पडलाय त्याला प्राप्त करायचं असेल तर साधन काय आहे? स्मरण. समजलं? त्याला नामस्मरण म्हणतात. हे एकमेव साधन आहे. बाकी सगळी जी काही आपण साधनं करतोय परमात्मा प्राप्तीसाठी ती स्मरण होण्यासाठी आहेत. का ज्ञानेश्वरीचं पारायण करावं? जेवढं 3 ते 4 तास आम्ही पारायण करतोय ते 4 तास मला माऊलीचं स्मरण राहावं म्हणून ते पारायण आहे. ते 4 तास जर माऊलीचं स्मरण नसेल तर त्याचा काय उपयोग? भले ओवी भराभर वाचा, न कळू देत ज्ञानेश्वरी, काही गरजच नाहीये. का नाही गरज माहितीये का? ती आई आहे ना माझी. ती आई कोण आहे कळायला कशाला पाहिजे? तिचा पदर धरला आणि मागणं चालायचं असेल. ती प्रिन्सिपल असेल, मोठे अधिकारी असेल, काय असेल, मला नको ते. ती काय आहे ती मला समजायची गरज नाही. मी तिचा पदर धरलाय, मागे चालतोय. तसं ज्ञानेश्वरी नाही कळत ना, पण कळतंय ना आई आहे, बस पदर धरा. पदर धरा म्हणजे काय? जेवढा वेळ पारायण करतायत तेवढा वेळ स्मरण टिकवा, माऊलीचं स्मरण टिकवा. ती कृतज्ञता आली पाहिजे. माऊली तुमच्यामुळे आमचा प्रपंच आहे, तुमच्यामुळे आम्ही चांगले उपभोग घेतोय आज, तुमच्यामुळे आमचं चांगलं झालंय. कृतज्ञता आली पाहिजे. ती लक्ष असतं का बघा आपलं माऊलीकडे? इथे ते आहेत ना महाराज विणेकरी महाराज, 24 तास इथे नाम पहारा आहे. बरोबर आहे? याचा अर्थ कळतो काय?
जेवढा वेळ नामपहारा आहे तेवढा वेळ येथे पांडुरंग परमात्मा आणि माऊली हजर आहेत. कशावरून प्रमाण देऊ? जयाच्या वाचे पुढं भोजे, नाम नाचत असे माझे, सहस्त्र जन्म ओळखीजे, नाम एका वेळ मुखासी यावया, एकदा नाम मुखात यायला 1000 जन्माची पुण्याई साचावी लागते. आणि पुढे त्याने काय म्हटलंय? जेथे माझं नाम चालतं ना, अर्जुनाला सांगितलंय, जेथे माझं नाम चालतं ना तिथे मी उभा असतो. तो मी वैकुंठी नसे, वेळू एक भानुबिंबही न दिसे, परियोगियांचे ही मानस उमरडोनी जाय, तरी मी तयापासी पांडवा हरपला गिवसावा, जेथ नाम घोषू बरवा करीती माझा. आहे ना, आहे ना? नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. कोणाजवळ? नाम. समजतंय? म्हणून ह्या ही प्रमाण आहे. म्हणून जिथं नाम आहे ना तिथे भगवंत असतोच असतो, असतोच असतो. किती असतो? सावता महाराज गेले का कधी वारीला? आषाढी वारीला गेले का कधी? नाही ना. पण त्यांच्याबरोबर पांडुरंग परमात्मा होता, होता की नाही? कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा घाला माझा हरी. त्यांना दिसला ना हरी, कांद्यात दिसला, लसणात दिसला, त्या अगदी कोथिंबिरीत दिसला, मुळ्यात दिसला, भाजीत दिसला, आम्हाला माणसात दिसत नाही. ही वृत्ती व्हायला पाहिजे. याचा अर्थ खरा परमार्थ काय हे याच्यापर्यंत पोचा जरा. आपण वारी करतो, छान आहे, देवाचं दर्शन घेतो, छान आहे. सावता महाराज आले नाही तरी ते तेवढे पोचले जेवढा आपण पोचत नाही. मग असं काय आहे? मर्म काय आहे? मर्म काय? मर्म स्मरण आहे. स्मरण 24 तास भगवंताचं स्मरण हे मर्म आहे. जेवढा वेळ स्मरणात राहाल तेवढा वेळ देव तुमच्या जवळ आहे. जरा लक्ष विचलित झालं की तो पळाला. श्रीकृष्ण परमात्मा आहे मोठा, चंचल आहे, तो सोपा नाही आहे. मग तो तुमचं स्मरण चुकलं, ध्यानात ध्यान लावताय ना तुम्ही, ध्यान लावा, चालेल. किती येतो का ध्यानात? मोठ्यांच्या ध्यानात येत नाही तो. योगियांचेही मानस उमरडोनी जाय. मग मी कोणाजवळ सापडतो म्हणले? जो जप करतोय, जो नाम घेतोय त्याच्याजवळ मी सापडतो. सापडत नाही, जरा लक्ष केलं की पळतो. पण त्याला धरून ठेवायचा उपाय काय महाराज? सारखा त्याला समोर पाहिजे आणून. तो नाही आला तरी चालेल, त्याचं नाम घेतलं की तो असतोच तिथे. कारण तो त्याच्या नामाशिवाय कुठे जाऊ शकत नाही. तो त्याच्या नामातच अडकलेला आहे. अडकलेला म्हणजे तोच आहे तो. मग आपण राम कृष्ण हरी म्हटलं तर तो कुठे जाणार आहे? नाही का? लहान मुलं बघा पतंग उडवतात, उडवतात की नाही? उंच 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 गगनामध्ये जात आहे, ते आकाशामध्ये जात आहे, इतकं की दिसतही नाही, दिसत नाही बऱ्याच वेळेला पतंग. पण त्या मुलाला विचारलं, का रे गेला का तुझा पतंग? कुठे आहे की म्हटले हातात. अरे कुठे दिसतोय? कुठे? नको का दिसेना? दोरी आहे म्हणजे तो आहे, कळलं? मग दाखव. मग दोरी बरोबर 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 उडली की खाली आला, मग दिसायला लागला आणि मग हातात पण येतो. कळलं? पतंग म्हणजे पांडुरंग परमात्मा. दिसतोय का हातात? नाही, गेलाय वर कुठेतरी. दोरी म्हणजे नामस्मरण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. दोरी आहे म्हणजे तो आहे. कळलं? बघायचं असेल ना मग करा. 1 कोटी 2 कोटी 3 कोटी 4 कोटी 5 कोटी 6 कोटी 7 कोटी 8 कोटी 9 कोटी 10 कोटी 11 कोटी 12 कोटी 13 कोटी राम कृष्ण हरी पांडुरंग परमात्मा हजर. कळलं? इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वांहुनी परी शहाणा. शहाणा कोणाला म्हटलंय? चिकित्सा न करणाऱ्याला शहाणा म्हटलंय. असं होतं का? तो शहाणा नाही आहे. चिकित्सा न करता श्रद्धा ठेवून तो जप करील तो शहाणा. करून बघा. 13 कोटी होतं का रामदर्शन? प्रश्न नका विचार, करून बघा. काही कठीण नाही 13 कोटी जप करणं. 12 तास 12 वर्ष. काय 12 तास 12 वर्ष 13 कोटी जप होतो. आता जसं तुम्ही कमी कराल तसं तो स्पॅन वाढणार आहे. पण ह्या जन्मात किमान 3.5 कोटी तरी व्हावा, खात्री तरी व्हावी की तो आहे. आणि काही कठीण नाही महाराज. प्रपंच किती वेळा फसतो आम्ही, किती वेळा आमच्या दुःख येतात, किती वेळा पोरगे नापास होते, तरी आम्ही त्याला म्हणतो ना बस परीक्षेला परत, बस परीक्षेला परत. नाही नाम झालं, सुटलं, कुठे बिघडलं, पुन्हा बसा, पुन्हा बसा. याला हठयोग म्हणतात.
गरज नाही आहे ती सांगायची, पण सांगतो त्याला हठयोग. हठयोग म्हणजे हट्टाने केलेला योग. कोणाचा? श्रीकृष्णाचा, पांडुरंग परमात्म्याचा. नाही होते ना स्मरण, बसा परत स्मरण करायला. इथे त्रास का होतो माहितीये महाराज? पारायणाला एवढा त्रास नाही होणार, पारायणाला त्रास नाही होणार, भजनाला त्रास नाही होणार, कीर्तनाला त्रास नाही होणार, प्रवचनाला त्रास नाही होणार. पण तो जो गेलाय ना लांब, विस्मरण झालंय ना, त्याचं स्मरण करायला त्रास होतो. का माहितीये? इथे मनाचे कष्ट आहेत. इथे काय आहेत? मनाचे कष्ट आहेत. शरीराचे कष्ट करायला वाटत नाही काही, मनाचे कष्ट करायला लागलात की त्रास होतो. सारखा आपला तो ध्यानातून गेला की पुन्हा त्या पांडुरंग परमात्म्याला मनाने खेचून समोर उभा करा, पुन्हा तो सटकला की पुन्हा त्याला आणून उभा करा, पुन्हा मनाने सटकला की पुन्हा आणून उभा करा. किती कष्ट आहेत, नको वाटतं. याला साधना म्हणतात, दुसरं तिसरं काही नाही. स्मरण हीच साधना आहे आणि त्याला सोपं जावं म्हणून नाम. कळलं? जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी. जेवढी म्हणून साधना तुम्ही मला सांगाल ती सगळी तुमच्या भगवंताच्या म्हणजे आपल्या स्वतःच्या स्मरणाकरताच आहे. भगवंताच्या स्मरणाकरताच सगळ्या साधना आहे. आणि ते केलं की सगळे भोग जळून भस्म होतात. कसं? ज्ञानेश्वरीचं प्रमाण देऊ. माझेनी अनुसंधाने देख, चित्त जाळणे निशेख, मध्याची चोख याची नाव. याविषयी चोख व्हा की मला पांडुरंग परमात्म्याची प्राप्ती करायचीच आहे आणि मी त्याचं सारखं अनुसंधान म्हणजे सारखं त्याच्याकडे मी लक्षच ठेवणार, असा ज्याचा निर्णय चोख होतो ना, आणि असं जो माझं अनुसंधान ठेवतो, लक्ष ठेवतो माझ्याकडे, त्याचं चित्त जळून भस्म होतं आणि ते चित्त शुद्ध होणं म्हणतात. आता हे संचित बिंचित सगळं कुठे असतं मी सांगतो तुम्हाला, नीट ऐका. आता समजतंय ना का? डोक्यावर जात आहे? सांगा बरं का, मग तसं मी तुम्हाला आणखी उदाहरणं देईन. कारण हे प्रॅक्टिकल आहे, हे करा, अनुभव घ्या. जन्माला आलाय ना, मनुष्य शरीर मिळालंय ना, घ्या अनुभव. आज नाही घेणार तर कधी घेणार? मग तुम्ही म्हणाल कधी साधेल? आत्ता साधेल, आत्ता. इतकं हे सोपं आहे, पण केलं पाहिजे, केलं पाहिजे. आणि आपल्याला ती शक्ती देऊन ठेवली आहे. नर का नारायण होय ही शक्ती आपल्याला देऊन ठेवली आहे, आपण त्याचा वापर करीत नाही. किती शक्ती आहे माहिती आहे तुमच्याकडे? सगळ्यात जास्त शक्ती तर आमच्या स्त्री वर्गाकडे आहे. मुलं जन्माला घालणं सोपं नाही आहे. किती वेदना आहेत ना वेदना? त्या सहन करता तुम्ही, मुलांना जन्म देता तुम्ही. संसार करणं सोपं आहे का? किती संकट असतात. बाहेरची ऑफिसचं पॉलिटिक्स आहे, घरामध्ये संकट आहे, हे सगळं आतमध्ये आपापली भांडणं असतात नवरा बायकोची, ती सांभाळायची, पोरांना सांभाळायचं. सोपं आहे का प्रपंच? करताना कष्ट, याच्या निम्मे कष्ट परमार्थाला आहेत. प्रपंच करा, असूनही संसारी, अजूनही संसारी. जिव्हे वेगू करी, किती सोपा मार्ग मला माऊलीने दिलाय आपल्याला. ते नाही म्हणत काही करू नका, हे करू नका, कठीण तर योग करा, अगदी ज्ञान मार्गाचा नाही. अगदी सोपं सांगतायत ते. असोनी संसारी, बिघडत नाहीये, कर, आनंदाने कर संसार. असोनी संसारी काय कर? जिव्हे वेगू करी, जिभेनी ते स्मरण कर असंही म्हणत नाहीत महाराज. किती सोपं. माऊलीने एवढं सोपं कोण सांगताय आपल्याला? आता म्हटलं ना मी, स्मरणाला कष्ट आहेत, ते स्मरण पण नाही सांगत आहेत आपल्याला. जिव्हे वेगू करी, जिभेने नाम घे. बघा हरिपाठातलं मुख्य वाक्य. लोक म्हणतात ना स्मरण नसेल तर तुमचा जपबीप काही कामाचा नाही. कोण सांगतं? कोण सांगतं? माऊलीने हरिमुखे म्हणा सांगितलंय, हरिमुखे स्मरा असं म्हटलेलं नाहीये. हरिमुखे म्हणा, नुसतं तोंडाने रटा. रटतो की नाही आपण? पाठांतर. हरिपाठ, पाठ म्हणजे पाठांतर. हरीचं पाठांतर म्हणजे हरी 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 हरी. कळलं? हा हरिपाठ आहे. सारखा 24 तास हरीच्या नामस्मरणाचं रिपिटेशन होणं हा हरिपाठ आहे महाराज. हरिमुखे म्हणा. आता तुम्हाला सांगतो, आधी स्मरण होतं आणि मगच उच्चार होतो. जर स्मरण नसेल तर उच्चार होत नाही. तो म्हणाल कसं? बघा आपण बऱ्याच वेळेला म्हणतो ना, आत्ता नाव त्याचं लक्षात होतं, काय बरं त्याचं नाव, काय त्याचं नाव. आपण म्हणतो अहो सांगा तरी. ते तोंडावर आहे अगदी, पण आठवत नाही. कळलं? आणि जर तोंडावर येतंय याचा अर्थ काय? आठवण आहे. मग आता मी श्रीराम जय राम जय जय राम किंवा जय जय राम कृष्ण हरी म्हणतो, याचा अर्थ सूक्ष्म रूपाने आतमध्ये स्मरण
आहे. जर स्मरण नसतं तर उच्चार झाला नसता. आता जे लोक तुम्हाला म्हणतात ना नुसता उच्चार होतो स्मरण होतं, त्यांना सांगा जाऊ की स्मरणाशिवाय उच्चार होत नाही. म्हणजे आपण नुसतं नाम रटलं तरी सुद्धा आतमध्ये सूक्ष्म रूपाने थोडंसं का होईना स्मरण आहे. लक्षात आलं? त्यामुळे याविषयी काळजी करायचं कारण नाही. आणखी एक उदाहरण देतो. मीरा मातांचा अभंग प्रसिद्ध आहे बघा. काय? पायो जी मैंने राम रतन धन पायो. आता लोक काय म्हणतात, राम रतन म्हणजे राम रत्न. ते आहेच, ते राम रतन नाहीये, ते राम रटण आहे. रटण लक्षात आलं? राम राम रटते रटते राम रटण धन पायो. राम रटण हे माझं धन आहे असं मीरा माता सांगते. स्मरण नाही, उच्चार. त्यामुळे अगदी काय तुम्हाला स्मरण मागे लागेल महाराज. एवढं रटण करा, एवढं रटण करा, एवढं रटण करा, स्मरण मागे लागतं तुमच्या. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग आहे ना. याचा अर्थ काय माहितीये? कीर्तन म्हणजे ते नाम घ्यायचे, मागणं पांडुरंग परमात्मा यायचे. म्हणजे स्मरण मागे आहे, नाम पुढे आहे. नाम घेतलं स्मरण आपोआप मागे येतं. त्यासाठी विशेष काही करायची गरज नाहीये. कळलं? कसाही जप करा, कसाही. ते शेतकरी शेतात बी टाकतात माहितीये? पाहिलंय कोणी 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 पाहिलं? हात वर करा, दाखवा मला. कोणाकोणाला माहितीये बी टाकतात ते, है ना? ते असं मोजून मापून अगदी सरळ पेरतात का? नाही ना. असं उलट सुलट कधीच कसंही पडतंय ते. एक मुठभर अशी टाकली पडलं, पण उगवताना सरळच उगवतं ना. तसं नाम उलट सुलट वाटेल तसं घ्या. ते त्याचं काम म्हणजे भगवंताचं दर्शन हे होणारच आहे. लक्षात आलं? प्रमाण. उफराट्या नामासाठी वाल्मिक तरला उठाउठी. भविष्य बदला शतकोटी चरित्र रघुनाथाचे. कोळ्याची कीर्ती वाढली घन केले रामायण रामाधी. राम राम म्हणत होते का ते? नाही. सवयीप्रमाणे मारा 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 रामा 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 रामा. आलं लक्षात? होतं की नाही? हा, कसंही टाका, लक्ष द्या, लक्ष नका देऊ, काही गरज नाही. उलट नाव घ्या, सुलट नाव घ्या, काही करा, ते बरोबर भगवंताला तुमच्या पुढे आणून ठेवतं. हा नामाचा महिमा आहे. आपल्याला काही करायला लागत नाही महाराज त्यासाठी. कळलं तुम्हाला? म्हणून हरिमुखे म्हणा, त्याने चित्त जळतं. कसं ते सांगतो तुम्हाला. थोडक्यात सांगतो, फार विषय फार मोठा आहे. हे कमीत कमी मला 10 दिवस तरी पाहिजे. असू दे, सांगतो थोडक्यात. हे काय मटेरियल आहे माहिती आहे का? हे जे आपण शरीर म्हणतोय ना, काय मटेरियल आहे? कुठल्या मटेरियल पासून बनलंय? राधे 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 राधे. येतोय का आवाज? कसा येईल? माझा माराच येईना. लाईट घे. आता बघा भगवंत कसा आपल्यामध्ये असतो, हे लाईव्ह एक्झाम्पल आहे. आता काय वाटायला हवं? काम बंद पडलं, राम स्वयं आले आणि काम करून गेले, आपली सोय करून गेली. ही वृत्ती झाली पाहिजे. ह्याला म्हणायचं परमार्थ. इतकं त्याचं स्मरण पाहिजे की प्रत्येक गोष्टीत तो दिसलाच पाहिजे. मी म्हणतो ना, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. मानलं तरी तो सिद्ध करतो की मी आहे. कळलं? जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. मानायचं महाराज, फक्त माना. लगेच समोरच्याची प्रतिक्रिया बदलते आणि अशी काही गडबड झाली की तो व्यवस्था करतो. भक्ताच्या मागे उभाच आहे तो महाराज. हे शिकायचं अशा लाईव्ह प्रसंगांमधून बघायचं. आता तुम्ही गंमत बघा, हे प्रवचन होऊ दे, सगळं झाल्यानंतर असं रिकामा वेळ असेल ना थोडासा, की व्यवस्था कशी झाली याचा विचार करा फक्त. तो तुम्हाला मंडळी दिसतील काम करणारे, निमित्त झालेली सगळी मंडळी दिसतील. एवढी शक्ती अशी गोळा होत नाही. सप्ताह झाला की कशी गोळा होते, कुठून येते, कसं काय काम चालतं, हा थोडा सूक्ष्म अभ्यास केला तर लक्षात येतं देवाने कोणाला ना कोणाला तरी निमित्त करून ठेवलंय सप्ताह पार पाडण्यासाठी. आणि त्याची शक्ती अथांगपणे काम करते. हे बघायची दृष्टी आली पाहिजे. ती सारखं स्मरण केल्याने येते. असो, आता ते सांगतो तुम्हाला कसं. हे मटेरियल कसलं बनलं आहे बघा. आपणच परमात्मा आहोत. आता आपण बघूया की आपण कसे परमात्मा आहोत, आपण कोण आहोत, याच्या जायचा प्रयत्न करूया. एकाग्र व्हा सगळे. आता आपण रात्री गाढ झोपतो आणि सकाळी उठून काय सांगतो? मी गाढ झोपलो होतो.
जर तुम्ही गाढ झोपला होतात तर तुम्हाला सांगितलं कोणी की तुम्ही गाढ झोपलात? आहे आज मला छान स्वप्न पडलं. स्वप्न पडण्यासाठी झोपावं लागतं. मग तुम्ही जर झोपला होतात तर तुम्हाला सांगितलं कोणी तुम्हाला स्वप्न पडलं होतं? कोण आहे आतमध्ये? कोण आहे जो जागा आहे आणि या सगळ्या गोष्टींचा साक्षी आहे? ते आपण आहोत. ते आपण आहोत. पण आम्ही स्वतःला काय समजलेलं आहे? मी अमक्या अमक्या नावाचा, अमक्या अमका पोशाख घातलेला, हे आम्ही स्वतःला समजून घेतलेलं आहे. आपण ते नाही होत. ते तर चार खांद्यावर जाते जळते तिकडे. त्यात जो आत बसलाय बाहेर पडतो ते आपण आहोत. तो परमात्मा, त्याला आत्मा असं म्हणतात. बरोबर आहे की नाही? बरोबर. एखादे समजा कुलकर्णी नावाचे गृहस्थ हॉस्पिटलला ऍडमिट झाले तर आपण काय म्हणतोय? हो तुम्हाला कळलं का कुलकर्णी ऍडमिट आहे? हो का? बरं. थोड्या वेळाने बातमी येते ते गेले. मग काय सांगतो आपण? हो ते कुलकर्णी गेले, कळलं का तुम्हाला? हां समजलं समजलं, कुलकर्णी गेले. तिसरं वाक्य काय असतं? कुलकर्ण्यांना घरी आणलं का? असं असतं का? नाही. काय विचारतो आपण? बॉडी आणली का? आहे ना? बॉडी आणली का? का? कुलकर्णी गेले म्हणजे आता शरीर तर घरी आणलेलं आहे ना, बॉडी आणली आहे घरी. आपल्याला माहिती असतं ही बॉडी आहे, आपण नाहीच आहोत. ते हे सुद्धा आता बसलेली सगळी बॉडीच आहे. ऐकतोय कोण? आपला पांडुरंग परमात्मा. कळतंय? ते आपण आहोत. ते तुम्ही सगळे आहात. तुम्ही सर्व राम आहात, सर्व पांडुरंग परमात्मा आहात. हे स्मरण सारखं ठेवायचं आहे आपल्याला. याला अनुसंधान म्हणतात. सारखं स्मरण ठेवणं, सारखं लक्ष ठेवणं की मी त्याचा आहे. आज आपण असं म्हणू नका मी पांडुरंग आहे, मी पांडुरंगाचा आहे असं म्हणणं आत्ता सोयीस्कर आहे आपल्याला. नाही तर उगाच अभिमान व्हायचा नाही का? खरं तर मीच पांडुरंग परमात्मा आहे, पण आज मला स्मरण नाही की नाही. ते जेव्हा स्मरण होईल तेव्हा होईल. तोपर्यंत काय म्हणावं? मी त्याचा आहे, मी त्याचा आहे, मी त्याचा आहे, मी पांडुरंगाचा आहे. याने अभिमान तरी होत नाही. एवढं पुष्कळ आहे नाही का? मग हे शरीर कसलं बनलंय बघा. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, पंचमहाभूत आणि 5 त्यांच्या तन्मात्रा याने ही बॉडी बनलेली आहे. कुठल्या आहेत 5? ज्ञानेंद्रिय, ज्या इंद्रियाने ज्ञान होतं. कुठच्या इंद्रियाने ज्ञान होतं? डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा. बरोबर. याने ज्ञान होतं. ही 5 ज्ञानेंद्रिय. 5 कर्मेंद्रिय, ज्या इंद्रियांद्वारा कर्म होतात त्याला 5 कर्मेंद्रिय म्हणतात. ती कुठले आहेत? हात, पाय, उपस्थ पायू म्हणजे जिथून मल बाहेर टाकलं जातं ते. हात, पाय, उपस्थ पायू आणि वाणी. वाणी हे कर्म आहे. 5 कर्मेंद्रिय झाले. किती झाले? 10. आता 5 पंच महाभूत, पृथ्वी, जल, आकाश, वायू आणि अग्नी झाले. 5 तत्व किती झाले? 15. आणि त्याच्या पुढच्या 5 त्यांच्या तन्मात्रा, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, काय झाले? 20. या 20 तत्वांनी ही बॉडी बनलेली आहे. आता देवालाही विचार पडलाय की 20 तत्व तुम्ही एकत्र केली पण हालचाल नाही करत आहे. मग काहीतरी सूक्ष्म वस्तू घातली पाहिजे. विषय खूप मोठा आहे, मी थोडक्यात सांगतो. सूक्ष्म वस्तू घातली पाहिजे म्हणून त्यांनी अंतःकरण चतुष्ट टाकलं. अंतःकरण चतुष्ट म्हणजे काय? सूक्ष्म गोष्टी. कुठल्या? मन, बुद्धी, चित्त, अहंकार. हे 4 टाकले त्याच्यामध्ये. तरी पण ते शरीर हल्लं नाही, बोललं नाही, चाललं नाही. मग त्याला काय वाटलं? आता मलाच जाऊन बसलं पाहिजे म्हणून त्याने स्वतःचा अंश काढला आणि त्या शरीरात टाकला. ते 25वं तत्व झालं. त्याला आत्मा असं म्हणतात. ते टाकल्याबरोबर शरीर हालचाल करायला लागलं आणि तेच तत्व शरीर सोडतं आणि शरीर धरतं. कळतं? आता हे 20 तत्व कळले आपल्याला. फक्त बॉडी. ठीक आहे. मग या बॉडीतनं बाहेर काय पडतंय? बॉडीतनं बाहेर पडतंय आत्मा. पण तो एकटा बाहेर पडत नाही. त्याला हे अंतःकरण चतुष्टयानी वेटोळे घातलेले असतात. ते त्याच्यासकट बाहेर पडतं. कसं? हा आत्मा आहे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार असं वेष्टन आहे. कळलं? दिसायला आत्मा तसा बघायला गेला तर स्वतंत्रच आहे का? कशाने बांधला जातो का तो? नाही. इथे बघा म्हणजे लक्षात येईल. पोकळा की नाही. पण हे 4 आहेत मागे लागलेले. अख्खा हात जायचा म्हणतात तर ह्याच्या सकट जावं लागतं. कळलं? आता कर्म घडतं कोणाकडून? त्या 20 तत्वांकडून. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, पंचमहाभूत, 5 त्यांच्या तन्मात्रा. उदाहरणार्थ आता मला समजा चहा प्यावासा वाटला. हे कोणाला वाटतं माहितीये का? मन. मनाचं काम आहे ते. मन, बुद्धी, चित्त, अहंकार सगळ्यांची कामं सांगतो. या 20 तत्वांना काही कळत नाही. त्यांना काहीच कळत नसतं. ते फक्त ऑर्डर फॉलो करतात. सांगितली की आज्ञा दिली की करायचं काम, एवढंच त्यांना माहिती.
मनाचं काम आहे संकल्प विकल्प करायचं. अमकं करावंसं वाटतंय, तमकं खावंसं वाटतंय, असं करावंसं वाटतंय, तसं करावंसं, हे मन. कळलं? करू की नको, करू की नको, करू की नको. मन. बुद्धी निर्णय देते, हा हे कर, हे करू नकोस. हे बुद्धीचं काम आहे. ठीक आहे. अहंकाराचं काय काम आहे? ताकद देणं. एखादा आता चहा प्यावासं वाटतंय ना, चहा प्यायला आपल्याला आधी चहा ठेवावा लागेल, तर त्याच्यासाठी ताकद लागेल. कामं कोणाकडनं करून घ्यायची आहेत? बॉडी, जी 20 इंद्रिय आहेत त्यांच्याकडनं. पण ती कामं करायला त्यांना ताकद कोण पुरवतं? अहंकार. की ताकद घ्या आणि कामं करा. कळलं? अहंकार ताकद पुरवतो. हे 20 तत्व कामाला लागतात. कामाला लागतात म्हणजे काय? ते भांडं ठेवायचं, पाणी घालायचं, चहा पावडर टाकायची, साखर टाकायची, हे सगळं ते 20 तत्व करतात. सगळे 20 तत्व करतात. ताकद कोणाची? अहंकाराची. इच्छा कोणाची आहे? मनाची. निर्णय कोणी दिला? बुद्धीने. आणि मग ते कर्म झालं, ते चहा प्यायला की ते मन काय म्हणतं, वा वा काय मस्त वाटतंय. पण कर्म घडलं, ह्या कर्माचं रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी कुठे होत असेल तर ती चित्तात होते. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार चित्तामध्ये होते. आणि ती आपल्याला कळत नाही, ती गुप्त असते. चित्तामध्ये असते, गुप्त असते. चित्त गुप्त, त्याला चित्रगुप्त म्हणतात. तो निराळा नाहीये. कळलं? असं आपण अनेक जन्मात केलेली छोटी छोटी सगळी कर्म त्या चित्तामध्ये रजिस्टर आहेत. आणि त्यानुसार आपल्याला पुढचे भोग प्राप्त होत असतात. हे संचित त्याच्यातच आहे, चित्तात. कळलं का? भोग तो ना घडे संचिता वाचवली. आता कल्पना करा, सगळ्यांना कॉम्प्युटर माहिती आहे ना? माहिती आहे ना सगळ्यांना? हां, त्याच्यामध्ये हार्ड डिस्क असते, त्याच्याशिवाय ते चालत आहे. छोटीशी चिप आहे. चित्त म्हणजे छोटंसं एक चिप आहे, त्याच्यामध्ये आपली सगळी कर्म ठेवलेली आहेत. सगळी कर्म आहेत. आता 20 तत्व, जेव्हा मनुष्य मरतो तेव्हा ही बॉडी सोडतो तो, बरोबर? आणि काय बाहेर पडतं? आत्मा आणि मनबुद्धी, चित्त आणि अहंकार. ठीक आहे. आता कल्पना करा, एखादा जीवनाला कंटाळला आणि कंटाळून त्याने आत्महत्या केली. का? नको ते विचार येत आहेत, सहन होत नाहीये, म्हणून मी हे शरीर सोडतो. उपयोग आहे का? कारण ज्याच्यामुळे त्रास होतोय हे जे चित्त आहे, त्या चित्तात सगळे विचार साठलेले आहेत, त्यातून ते बाहेर येत आहेत, त्याचा आपल्याला त्रास होतोय मानसिक, आणि म्हणून मी शरीर सोडलं. पण तो इथून निघून जेव्हा दुसऱ्या शरीरात जाईल तेव्हा तो तेच काम करणार आहे परत. कारण चित्त तसंच आहे ना. आता बघा, आपण म्हणतो की माझ्या डोक्यात असे विचार येतात, माझ्या डोक्यात तसे विचार येतात. हे कुठून येतात? चित्तात नाही येतात. म्हणून आपण म्हणतो आज काही माझं चित्त ठिकाणावर नाही. म्हणतो सुद्धा नकळत आपण सगळ्या गोष्टी, पण त्याप्रमाणे वागत नाही. माझं चित्त ठिकाणावर, चित्तात नाही विचार येतात सगळे. चांगले विचार, वाईट विचार हे सगळे चित्तात नाही येत असतात. आणि आपण जर आत्महत्या करून बसलो तर शिक्षा म्हणून हा जन्म पुन्हा भोगावा लागतो. आणि प्लस उरलेली कर्म जी चित्तात साठलेली आहेत. म्हणजे आता जेव्हा आपण हे शरीर सोडून वर जातो ना, तेव्हा ते चित्त बघतात फक्त. आणि मग त्याच्यावरून आपला पुढचा जन्म ठरतो की अरे याची अशी वाईट कर्म आहे, घाल नरकात, चांगली कर्म घाल स्वर्गात. असं सगळं चाललेलं असतं. नर्क स्वर्ग, नर्क स्वर्ग, बरोबर? याला पाठव परत पृथ्वीवरती. हे चित्तामध्ये ती कर्म त्यांना दिसतात. आणि ही कर्म साधू संतांना पण दिसतात महाराज. आपल्या सद्गुरूला ही सगळी दिसतात ना कर्म. म्हणून तो आपल्याला आपल्या चित्तात जे आहे ना त्या हिशोबाने उपासना देत असतो. म्हणून त्याला तुम्ही हे नाव सांगितलं, मला वेगळं सांगितलं, तेच करायचं आहे तुम्हाला. कारण सद्गुरू ओळखतो तुमची कर्म काय आहेत आणि ती कशाने शमन होतील, तोच मंत्र तुम्हाला मिळतो, तीच उपासना तुम्हाला मिळते. म्हणून सद्गुरूने दिलेली उपासना कमी समजून बाकीची करायला जाऊ नये कधी. आपल्यासाठी स्पेशल असतंय ते. आपलं काय इतरांना वेगळे मंत्र दिले, मला का रामनाम दिलं? अरे ते तुझ्या कर्माची शांती त्यानेच होणार आहे, हे त्यांना माहिती असतं. सद्गुरूला लक्षात येत आहे तुमच्या. असं ते आपलं चित्त बघून आपल्याला पुढचे जन्म नोंदवून देत असतात. इकडे जा, तिकडे जा, इकडे जा, तिकडे जा. संत काय म्हणाले माहिती आहे? संत म्हणले असं जर राहिलं तर किती जन्मापासनं हा भोगत आलाय जीव, हा अजून काही ना काहीतरी ह्या जन्मात पण कर्म करील आणि आणखी ते जाऊन कुठे बसेल? चित्तात. आणखी परत त्याला पुन्हा जन्म, पुनरपी जननम पुनरपी मरणम, आहे ना. सगळं चालूच राहील हे चक्र. थांबणार कसं? मग संत माऊलींसारखे येतात आणि आमच्यावर दया करतात आणि आम्हाला काय सांगतात? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आता हरिनामाने काम कसं तुम्ही सांगतो तुम्हाला बघा. आता असा विचार करा की ते चित्त बघितलं जात आहे आपण शरीर सोडताना, आणि आता आपल्याला ठरणार आहे ते चित्त बघून की स्वर्गात जायचंय का नरकात जायचंय का मनुष्य जन्मात जायचंय की काय करायचंय.
आता जर ते चित्त त्या चित्रगुप्त आणि जो कोण वरती बसलाय त्याच्या समोर आलं आणि त्याला चित्तात काही दिसलंच नाही तर तो कुठे पाठवेल तुम्हाला? चित्त रिकामं दिसलं, काही नाहीच आहे, नोंदच नाहीये, मग काय म्हणणार? आता कुठे पाठवावं? स्वर्गात पाठवावं की नरकात पाठवावं की मनुष्य जीवनाला? जाऊ दे, काहीच दिसत नाही, याचं चित्त काही, याच्या चित्तामध्ये काही नाहीये, मुक्ती देऊन टाकायला. कळलं? चित्तात काही नसल्यावर मुक्ती होते. आणि संत आपल्याला डायरेक्ट त्याच्यावरच आघात करतात. काय म्हणतात? चित्त शुद्ध करा म्हणजे मुक्ती मिळेल. कसं चित्त शुद्ध करायचं? माझेनी अनुसंधाने देख चित्त जाळणे निशेख मध्याची चोख याची नाव. आपलं चित्त मळलेलं आहे. चित्त शुद्ध होणे म्हणजे पांढरं शुभ्र होणे, बरोबर आहे? आता चित्त मळलेलं आहे. कोळसा बघितलं कसा काळा असतो, त्याला कसा पांढरा करणार? करता येणं शक्य? शक्य? सांगा बरं, कोण सांगू शकतं इथे? असं कोळसा पांढरा करणं शक्य आहे का? मी सांगतो शक्य आहे. कसं माहितीये? कोळसा जाळा, त्याची जी राख पडते ना महाराज, ती थोडीशी पांढरी असते, पूर्ण काळी नसते. कळलं? कोळसा जाळला की काळ्याचा पांढरा होतो. चित्त बळकट आहे ना कोळशासारखं, जाळा ते बरोबर पांढरा म्हणजे शुद्ध होतं. आणि ते चित्त जाळणं कशाने? भगवंताच्या नामस्मरणाने, भगवंताच्या स्मरणाने, भगवंताची भक्तीने चित्त शुद्ध करा. भगवंताच्या अनुसंधानाने. माझे नि अनुसंधाने देख चित्त जाळणे निशेख मध्याची चोख याची नाव. अशा पद्धतीने जेव्हा आम्ही चित्त शुद्ध करतो तेव्हा कळतं की याला आता पुढला जन्म नाही, याला मुक्ती द्या. मग ही प्रोसेस कशी असते सांगतो का तुम्हाला? इतर कुठली साधनं सांगत नाहीत संत. सगळे संत झाडून सगळे संत काय म्हणतात? नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या. आता संतांनी ही युक्ती केलेली असते की नामस्मरण करा, नामस्मरण करा. असं सारखं हॅमरिंग केलं ना, सत्संगाचं महत्व हे आहे. सत्संगाचं महत्व काय आहे? हॅमर होणं, सारखं एखादी गोष्ट आपल्या मनावर बिंबवली जाणं. बघा, कर्माला सुरुवात कशी होते? कुठल्याही तुम्हाला कोणीतरी काहीतरी दाखवतं किंवा सांगतं इथं चांगलंय तिथं चांगलंय, तेव्हा मनात इच्छा उत्पन्न होते की आपण जावं. मग मन बुद्धीला विचारतं, बुद्धी निर्णय देते ओके. मग तो डिसिजन पुढे अहंकाराला जातो, अहंकार देतोय ताकद. मग हे हात पाय आपल्याला तिकडे घेऊन जातात आणि ते सगळं झाल्यानंतर मात्र आपल्याला आनंद होतो किंवा छान आपण आपल्या मनासारखं झालं आणि हे देखील कर्मरजिष्ट होतं. ठीक आहे, बरोबर आहे? म्हणजे आधी कोणतरी सांगावं लागतं. सत्संगात जेव्हा सारखं हॅमर होतं, हरिपाठ म्हणताना सारखं हॅमर होतं, ज्ञानेश्वरी वाचताना सारखं हॅमर होतं, नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या, तेव्हा मनाला वाटतं एकदा तरी नाम घेतलं पाहिजे. मग बुद्धीला निर्णय जातो. मग बुद्धी म्हणते खरं आहे, एकदा तरी घेतलं पाहिजे. मग अहंकाराला ऑर्डर जाते. त्यांना माहिती नसतं यांनी नाम घेतलं की आपल्याला मरावं लागणार आहे, माहिती नसतं त्यांना. ते देतात ताकद. अहंकार ताकद देते कोणाला? 20 तत्वांना. आणि मग ती 20 तत्व कामाला लागतात. त्या 20 तत्वांना काही कळत नाही. मग आपले लागले कामाला. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. असं करता 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 5 ज्ञानेंद्रिय नामाने भरतात, 5 कर्मेंद्रिय नामाने भरतात, 5 महाभूत नामाने भरतात आणि 5 तन्मात्रा 20च्या 20 तत्व नामाने भरतात. याचं उदाहरण काय माहिती? सॉरी, उदाहरण प्रमाण. कोणीतरी ती इथे बसलेलं असेल, कोणी हात वर करू नका, फक्त मनातल्या मनात समजून जा. जेव्हा आपण सप्तामध्ये येतो तेव्हा रात्री झोपेत सुद्धा स्वप्नात आपल्या सप्ताह चालू असतं, कीर्तनच चालू असतं, नामच चालू असतात. रात्री झोपेत सुद्धा आपलं नामस्मरण चालतं, हरिपाठाचे अभंग चालतात. याचा अर्थ तुमची 20च्या 20 तत्व भरली आहेत आणि ते मनात शिरलंय म्हणून ते चालतं. कळलं? तसं नाम इतकं घ्या, इतकं घ्या, इतकं घ्या, इतकं घ्या की ते 20 तत्व ओलांडून जातं आणि ते मनात शिरतं. आणि मग नाम म्हणजे आज मी वाणी कर्मेंद्रिय सांगितलं ना, वाणीने नाम घेतोय. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. हात कामाला लागलेले, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. पायाने मी प्रदक्षिणा करतोय, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण. सगळी तत्व लागली की नाही कामाला? आणि ते लागल्यावरती इतकं नाम घेतलं की ते मनात गेलं. मग मनाने नाम चालू होतं, ओठ न हलवता आणि जीभ न हलवता. काल सांगितलं म्हणजे कुठे गेलं ते? पश्यंती. वैखरी मध्यमा पश्यंतीत नाम चालू होतं, मनात शिरतं. मनात देखील नाम चालू ठेवलं अखंड की ते बुद्धीत शिरतं. बुद्धी नामाने व्यापते. मग तुम्ही वेगळं काही करायला गेलात की ती बुद्धी म्हणते अरे काय रिकाम टेकडा उद्योगलं, बस नामस्मरणाला बस, भजन कर. ही बुद्धी सांगते. मग परत ते तुम्ही करायला गेलात की मग ते नाम चित्तात शिरतं
आणि शिरल्याबरोबर जिथं नाम किंवा जिथं भगवंत येतो तिथे बाकी काही राहत नाही. असतील नसतील तेवढे दोषांचे डोंगर, जन्मजन्मांतरीची पाप सगळी भस्म होतात आणि चित्त शुद्ध होतं. आणि शुद्ध चित्ताने नंतर ते नाम शिरतं अहंकारात. अहंकार मोडून पडतो आणि मग नामाचं आत्म्याशी मिलन होतं. त्याला आत्मसाक्षात्कार असं म्हणतात. प्रोसेस लक्षात आली? काय कळलं कसं होतं? चित्त शुद्ध झाल्यानंतर भगवंताची प्राप्ती कशी होते ही सगळी प्रोसेस आहे याच्यात. म्हणून सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय आहे? भोग तोना गळे संचिता वाचवणे. संचितच घालून टाका. ते कसं ते सांगितलं त्याने. करावे ते मनी समाधान, म्हणवनी मनी मान नाही खेदू, म्हणावा गोविंदू वेळो वेळा. हे म्हटल्यावर काम होत आहे. लोक म्हणतात नामाने काय होतं? नामाने भगवंताची प्राप्ती होते. आणखी काय पाहिजे? प्रपंचातली कामं तर होतातच तुमची, त्याबद्दल काही वादच नाहीये. परंतु प्रपंचातली कामं जरी झाली तरी भगवंताची प्राप्ती करून घेण्याचं समर्थवान काम हे नामस्मरण करत असतं. म्हणून अखंड नाम घ्यावं महाराज. नाम जपू तो यज्ञ परम, वाधून शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. खूप सांगण्यासारखं आहे. आणि का रुसावे न लगे बहुता, आपुल्या संचिता वाचवण्या. आपल्या संचित आहे म्हणून आपल्याला भोग येतात, त्यामुळे दुसऱ्याला रुसायचं कारण नाही. आता उदाहरणार्थ याचंही उदाहरण देतो. आता समजा इथं भिंत आहे असं समजा, आणि मी इथनं काळे चेंडू मारतोय बराबर बराबर बराबर. ते आपटून कोणाकडे येणार आहेत? आपल्याचकडे येणार आहेत. आता मी काळे चेंडू टाकले तर गुलाबी येणार आहेत का? पांढरे येणार आहेत का? निळे येणार आहेत का? कुठले येतील? काळ्याचे येतील. कळलं मी काय म्हणतोय? आणि का रुसावे न लगे बहुता, आपुलिया संचिता वाचवनिया. जे कर्म केलंय तेच परत येतं, दुसरं येणार नाही. मग आता हे ज्ञान कळलं आम्हाला सत्संगानंतर. बिनु सत्संग विवेक ना होई. सत्संग केल्याने विवेक जागा होतो की अरे कर्म चांगली केली पाहिजे, हे सत्संगमुळे होतं. मग आपण काय करायला सुरुवात केली? पांढरे चेंडू टाकायला सुरुवात केली. कारण मला स्वच्छ पाहिजे, सगळं चांगलं पाहिजे. मग मी पांढरे चेंडू टाकायला सुरुवात केली तरी काळेच येत आहेत. असं का व्हावं? आपण म्हणतो ना, अहो आम्ही आता उपासनेला लागलो, परमार्थाला लागलो, तरी सुद्धा आम्हाला भोग येत आहेत. आम्ही तर पांढरे चेंडू टाकतोय. अहो ते पांढरे येतील, थोडं वाट बघा. त्या आधी जे काळे टाकलेत ना ते परत येत आहेत. आधी ते संपू देत. ते काळे संपले की मग हे पांढरे जे टाकलेले आहेत ते येतील. म्हणून याच्यासाठी पाहिजे परमार्थ करताना श्रद्धा आणि सबुरी. आपल्याकडे श्रद्धा असते, सबुरी नाही आहे आपल्याकडे. वाट बघायची तयारीच नाही आहे. टाकत राहा पांढरे चेंडू. किती पण काळे चेंडू परत येऊ दे, ते आपणच टाकलेले आहेत. ते जेव्हा संपतील तेव्हा इथून जे आम्ही पांढरे टाकतोय ते परत. आणि एक वेळ येईल अशी की काळे संपतील आणि पांढरे चेंडू आपल्याकडे यायला लागतील. चांगले उपभोग आपल्याकडे यायला लागतील. आपला आनंद आपल्याकडे यायला लागेल. म्हणून आणि का रुसावे न लगे बहुता, आपल्या संचिता वाचवनिया. म्हणवनी मनी मान नाही खेदू, म्हणावा गोविंदू वेळोवेळा. अगदी तेही नाही जमलं महाराज, नाम तर घ्याच, प्रश्नच येत नाही. तुका म्हणे भार घातलियावरी आणि होईल कैवारी नारायण. नाही काही जमत आहे ना, त्याच्या नावाने टाहो फोडा आणि जा त्याला शरण. तो सगळं करेल. काय करेल? धावत येईल आणि कडेवर घेईल. कळलं? गंमत अशी आहे ना, आम्ही भार घालतच नाही. तुम्ही म्हणता काय सांगता महाराज, आम्ही तो सारखा भार घालतो. पांडुरंगा तू बघून घे, पांडुरंगा तू बघून घे. भार कसा घालायचा हे तुकोबांनी सांगितलंय. आपण तसा भार घालत नाही. काय सांगितलं तुकोबांनी? घालोनिया भार राहिलो निश्चिंती. आपण निश्चिंत होतच नाही. भार घालतो आणि बघतो केलं का हे आपलं काम, झालं का माझ्या मनासारखं, पांडुरंगाने केलं का, करतोय का पांडुरंग परमात्मा, हे बघतो आपण. निश्चिंत नाही होत आपण. अट आहे घालोनिया भार राहिलो निश्चिंती. ती लहान मुलं कसं झाड लावतात आणि दुसऱ्या दिवशी उपटून बघतात वाढलं का, तसं आपलं आहे. भार घालतो बघतो, याने घेतला का, याने घेतला का भार, हा करतोय का, काय उपयोग? श्रद्धा आहे, सबुरी नाही आहे. घालोनिया भार राहिलो निश्चिंती, मग निरविले संती विठोबासी. मग संत म्हणतात बघा बघा तुमच्यावर भार घातला, जरा बघा यांचं. मग पांडुरंग परमात्मा बघतो. म्हणून सबुरी फार महत्वाचे. काल म्हणताना 80,000 वर्ष वाट बघावी लागलेली आहे शबरी मातेला, तेव्हा कुठे काम झालं. शबरी म्हणजे काय माहितीये का? शबरी माता सगळ्यांना माहिती आहेत ना. शबरी नाव नाहीच आहे. तिने वाट बघितलं म्हणजे सबर केला. सबर रखो म्हणून सबरी.
हे नाव आहे खरं, सबरी. जी सतत वाट बघते, जो हमेशा सबर करती है वो सबरी, ती शबरी आहे. कळलं? श्रद्धा आणि सबुरी. लक्षात आलं? म्हणून सबुरी पाहिजे तेव्हा कुठे काम होतं. म्हणून तुका म्हणे भार घातल्यावरी होईल एक काही वारी ना. मग तो बघून घे. तुम्ही शरण जाता. शरण जाणं म्हणजे काय हेही सांगतो. म्हणजे शरण गेल्यावर माझं चांगलंच होईल हा भरोसा आहे मला, तुमचं चांगलंच होणार आहे, तो वाद नाही. पण त्याने शिक्षा केली तरी ती माझ्या भल्याकरता केली असं वाटलं पाहिजे. ह्याला शरण जाणं म्हणतात. उद्या शरण गेल्यानंतर माझं घरदार सगळं नाहीस झालं एका फटक्यात, तरी वाटलं पाहिजे हे माझ्या हिताचं आहे. ह्याला शरण जाणं म्हणतात. प्रमाण देऊ. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी आ दुष्काळे पीडा केली. बरं म्हणतायत ते कोण? आपले तुकोबा. बरे झाले देवा निघाले दिवाळी. आपलं दिवाळी निघालं तर बरं वाटेल का? नाही ना. पण त्यांची तयारी किती झाली बघा. याला म्हणतात शरण जाणं. बरे झाले देवा निघाले दिवाळी, निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली. का? काय याच्यात भलं आहे? अरे अनुतापे तुझे राहिले चिंतन. हा अनुताप झाला म्हणून तुझं चिंतन होतंय मला. झाला हा मन संसार, आता त्याची आसच गेली है ना. हे भलं आहे की नाही? ह्याला शरणागती म्हणतात. सगळं चांगलंच व्हायला पाहिजे असं नाही महाराज. असं झालं तरी बरं, जे जे घडेल ते माझ्या हिताचं असं वाटलं पाहिजे. ह्याला शरणागती म्हणतात. सोपी आहे का शरणागती? सगळं संपलं. पांडवांचं मुलं पण गेलीत महाराज. सगळी मुलं गेली, सगळे सैन्य, सगळी मुलं सगळी गेली. फक्त 5 पांडव शिल्लक राहिले. राज्य करायला देखील कुठे शिल्लक राहिलं नाही. राज्यावर बसवला खरा, करणार कोणाला राज्य? पण यात भलं काय? याच्यात भलं काय? धर्माची स्थापना. आणि दुसरं 18 अक्षौहिणी सैन्य होतं, सगळे मारले गेले, खूप आघात झाले. पण 5 पांडव कसे शिल्लक राहिले? हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सगळे गेले. कुठून कुठून तीर येत होते, कुठून कुठून काय काय लागत होतं. सगळ्यांना लागले. अगदी कृष्णाला सुद्धा मारलं होतं ते 1-2 बाण इथे हाताला. पण पांडवाला 1 बाण लागू दिला नाही त्याने. 5 पांडव बरोबर जिवंत राहिले. याला म्हणतात रक्षण करता. कळलं? याला म्हणतात शरणागत वत्सल भगवान. हे आहे महाराज. आपला सारथी त्याला केला ना की आपल्याला काही होत नाहीये, तो आपल्याला सुरक्षित ठेवतो. हे भलं आहे त्याच्यात. आणि कशा करता भगवंत आहे? आता शेवटच्या ओळीत सांगतो पटकन. आता काय म्हणतो तो? कशा करता भगवंत आहे? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. कशा करता मी येतो? पहिलं कारण परित्राणाय साधूनां. दुसरं कर्म विनाशाय च दुष्कृतां. तिसरं कार्य धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. 3 कारणांकरता मी येतो. काय? पहिलं कारण धर्माची स्थापना नाहीये. परित्राणाय साधूनां. साधूंना बघण्यासाठी, त्यांचा परित्राण करण्याकरता मी जन्माला येतो. हे मुख्य कारण आहे. दुसरं विनाशायचं दुष्कृतां. ते काय 2 मिनिटात होतंय. त्यांनी भुवई उडवली तरी तिथे होणार आहे नाश. आणि तिसरं कारण धर्माची स्थापना. म्हणून याचं प्रमाण देऊ. म्हणून रामायणात सुद्धा माझे राम घरात महालात थांबले नाहीत, वनवास पत्करला आणि पहिलं साधूंना बघायला बाहेर पडले. परित्राणा साधना. भगवान श्रीकृष्ण महालात होते. आता काही वनवासात जायचं कारण नव्हतं, पण निमित्त कोणाला केलं? पांडवांना निमित्त केलं वनवासाचं. यानेच घडवले ते. आणि गेले कुठे? त्यांच्याबरोबर गेले, पण तिथे राहिले त्या वनवासामध्ये. का? साधूंचं दर्शन करायचं होतं. महाराज साधू हा म्हणजे त्याच्या दर्शनाकरता जावं लागणार नाही. तो वनवास पत्करून तुम्हाला शोधत शोधत आपल्याकडे येईल. याचा प्रमाण काय? न लगतीचा आयास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. तो आपल्याला बघायला आला पाहिजे. त्याच्यासाठी काय करावं? त्याला जे आवडतं ते करावं. आणि काय करावं त्याच्यासाठी? म्हणावा गोविंदू वेळो वेळा. आता आपली वेळ संपली नाही तर मला भरपूर अजून खूप काही सांगण्यासारखं आहे. पण यातला मर्म लक्षात घ्या. खूप अखंड नामस्मरण करा. जे तुम्हाला आवडतं ते करा. गुरुने दिलेलं असेल ते करा. सगळ्यात महत्वाचं आपल्या गुरुने आपल्याला काय नाम दिलंय ते घ्यावं. म्हणजे काही प्रश्न उरत नाही आणि सहज मग परमात्मा प्राप्त होतो. झालेली सेवा सद्गुरुचरणी समर्पित करतो आणि येथेच काही काल विरमतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. विठाला 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 विठाला.
पुंडलिकावरदे हरिविठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय, सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। राधे राधे।